करतात गेमिंग साठी, तर ते अवॉइड कसं करता येईल तर याच्यासाठी आपण बघूया. नंतर रात्री आपण चॅटिंग असेल, व्हिडिओ असेल, तर याच्यासाठी जनरली आपण मोबाईल यूज करतो, बरोबर. तर तुमच्या दिवसातला सगळ्यात जास्त वेळ मोबाईलवर कधी जातो? कोण सांगेल मला की जास्तीत जास्त वेळ तुमचा मोबाईलवर कशासाठी आणि कधी जातो? नाही, कोणीच मोबाईल यूज करत नाही. मी तर करतो. मोबाईल कोण यूज करतं? तुमच्यापैकी कोणीच यूज नाही करत. इकडे स्टुडंट, आमचे स्टुडंट आहेत सगळे. अरे मोबाईल यूज करता की नाही? करता, सगळे यूज करतात. चांगल्यासाठी, कामासाठी करतात. किती जणांच्या हातवरती आहे चांगल्या कामासाठी? काय चांगलं काम? गेम, हो, अभ्यास. इकडनं आवाज येतो अभ्यास. आपण करोनात सगळ्यांनी बघितलं की जनरली स्टुडंटला आपण अभ्यासासाठी मोबाईल घेऊन दिला. पालक इथे बसलेले, राईट. आणि दिला सगळ्यांनी, आपण स्टुडंटसाठी दिला मोबाईल घेऊन. बट त्या मोबाईलचा उपयोग स्टुडंटने कशासाठी केला? ऑनलाईन मीटिंग, ऑनलाईन अभ्यास. अरे केला का? पालक आहे तिथे, सगळ्यांनी सांगा, स्टुडंट शिकले का करोनामध्ये? ऑनलाईन अभ्यास झाला का? आताही जर इंटरव्ह्यूला गेले स्टुडंट, तर त्यांना विचारलं जातं करोनाची बॅच का? जे असतील आता इंटरव्ह्यू फेज मध्ये, तर त्यांना विचारलं जातं करोनाची बॅच का? आणि करोनाची बॅच असेल तर रिजेक्ट केलं जातं बऱ्याचदा. तर हाच मोबाईल आपला मित्र की सवय, या विषयावर मी बोलतोय इथे, राईट. सो आता नेक्स्ट आता मोबाईल आपला मित्र कसा? तर आपण जर त्याचा व्यवस्थित वापर केला तर तो आपला मित्र. आतावरती झाले की आम्ही मोबाईल एज्युकेशन साठी युज करतो, बरोबर. बट आता त्याच सोबत पॅरेंट्सला पण माहित असणं गरजेचं आहे की खरंच स्टुडंट मोबाईल एज्युकेशन साठी युज करतात का, राईट. तसंच आपण आता एआय आलंय. एआय कोणाकोणाला माहिती आहे? चॅट जीपीटी, गुगल जेमिनाय, क्लॉड, आणखी यांचं स्टुडंटचं काय असेल ते मेटा एआय माहिती आहे सगळ्यांना. फक्त स्टुडंट आत्महत्या करतात. इकडनं आवाज येतोय. तुमच्याकडे मोबाईल आहे 10वी वाले? वा. साठी किती खर्च केलाय? जवळपास 8-8 तास स्टुडंट गेम खेळत असतात. सो याच्यावर कुठेतरी कंट्रोल येणं अपेक्षित आहे. सो आपण पॅरेंट्स म्हणून आपण कशी काळजी घ्यायला हवी? तर मोबाईल मध्ये काही सेटिंग असतात. सगळ्यांकडे मोबाईल आहे आता, तर कृपया मोबाईल आपलं वरती काढा. स्टुडंटने काढला तरी चालेल. पॅरेंट्सला काही सेटिंग माहिती नसतात, त्याचं मला मार्गदर्शन करायचं, त्यासाठी तुम्ही वरती काढा मोबाईल. आहेत सगळ्यांच्या हातात? अरे आहेत का? स्टुडंटच बोलतायत, त्यांना सेटिंग माहिती आहे. त्यांना माहिती हे पॅरेंट्सच्या पर्यंत पोहोचलं नाही पाहिजे, कारण हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं की आपल्यावर रिस्ट्रिक्शन येणार. ठीक आहे, सगळ्यांनी काढले. तर जर काहींकडे अँड्रॉइड असेल तर अँड्रॉइड मध्ये सेटिंग असते डिजिटल वेलबिंग म्हणून. कृपया प्लीज नेक्स्ट लाईन आहे त्याच्या बाहेर. सो तुम्हाला सेटिंग दिसत असेल, त्या सेटिंग मध्ये डिजिटल वेलबिंग म्हणून खाली स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला डिजिटल वेलबिंग म्हणून दिसतंय. केलंय सगळ्यांनी? कोणाकोणाला येत नसेल तर मनोज सर इथे आहेत, ते हेल्प करतील. पण कृपया ही इन्फॉर्मेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कोणाकोणाला नाही समजलं स्टुडंट कडूनच समजून घ्या. अगोदर शेजारी बसलेले असतील तर त्यांना माहिती आहे या गोष्टी. आहे डिजिटल वेलबिंग. आणि जर तुमच्याकडे आयफोन असेल तर आयफोन साठी स्क्रीन टाइम म्हणून एक ऑप्शन आहे. स्क्रीनवर दिसत असेल समोर, तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवलाय. एका बाजूला अँड्रॉइडचा स्क्रीनशॉट आहे आणि एका बाजूला आयफोनचा आहे. दिसतंय सगळ्यांना? आहे. तर आपण आपला वेळ किती आणि कशासाठी खर्च केला मोबाईलवर, तर हे सगळी इन्फॉर्मेशन तिथे दिसतीये की आपण कुठलं ऍप दिवसभरात किती वेळासाठी वापरलं, आपण खरंच एज्युकेशन केलं का, किंवा काय आपण गेमिंग प्लॅटफॉर्म यूज केले, किंवा बाकी इंस्टाग्राम रील स्क्रोल करत राहिलो सारखे. एक रील झाली की दुसरी झाली का तिसरी, असं रील आपण स्क्रोल केल्या. सो त्याचा सगळा टाइम तिथे कॅल्क्युलेट होतो.
दिसतंय सगळ्यांना? दिसतंय का? अरे येस नो काहीतरी आहे. आता यांचा मोबाईल जर चेक केला तर यांच्या मोबाईलवर गेमिंग ऍप जास्त युज केलेले असतात. नाही एज्युकेशनल कुठले ऍप आहेत सांगा जरा. शाळा.com, अजून चॅट जीपीटीचा सर्च जर केला तर ठीक आहे, तुम्ही चांगल्या कामासाठी युज करताय, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा किंवा स्टुडंट आपले हुशार आहेत, चांगल्या कामासाठी युज करताय मोबाईल, तर तिथे तुम्हाला दिसेल स्क्रीन टाइम. ठीक आहे, आता हे का सांगतोय मी, तर ज्या वेळेला आपण मोबाईल घेतो स्टुडंटसाठी, कशासाठी घेतो तर एज्युकेशनल त्याने युज करावा याच्यासाठी घेतो. जर तो आपल्याला फसवत असेल की बाबा मी स्क्रोल करतोय, एखाद्या लहान मुलाच्या हातात मोबाईल दिला आणि एखादं फनी व्हिडिओ आलं आणि आपण फनी व्हिडिओ सारखे स्क्रोल करतोय, तो आपली इंस्टाग्रामची फीड असेल. इंस्टाग्राम म्हणजे आता जनरली सगळे युज करतात म्हणून सांगतो. इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल किंवा फेसबुक असेल, तर याच्यावर रील येत असतात. युट्यूब शॉर्ट्स येतात, बरोबर का? अरे येतात बरोबर. आपण बराचसा वेळ त्याच्यावर खर्च करतो स्क्रोल करायला दिवसभर. काहीतरी येतंय आजकाल तर एक इंस्टाग्रामने सेटिंग अपडेट केली आहे की ऑटो स्क्रोल. ऑटो स्क्रोल म्हणजे काय? मोबाईल ठेवून द्यायचा एका कोपऱ्यात, एक रील संपलं की वरती लोटायचं गरज नाही, ऑटोमॅटिक ते वरती जाणार, संपलं की वरती. सो हा विषय खूप महत्वाचा आहे की बाबा आपण आपली फील्ड जर खराब झाली इन द सेन्स काय की आपल्याला एकाच प्रकारचे सारखे व्हिडिओ येतात, तर त्याच्यासाठी त्याच्यासाठी कंट्रोल असतो. म्हणजे काही बटन्स असतात की आपण ती गोष्ट म्यूट करू शकतो, अनफॉलो करू शकतो किंवा ती गोष्ट हाईड करू शकतो. सो या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही इंस्टाग्राम स्क्रोल करताय, एखादी फनी व्हिडिओ आली आणि त्याच टाईपचे व्हिडिओ तुम्हाला परत येत आहे, तर ते व्हिडिओ कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला म्यूट बटन तिथे दिलेलं असतं. म्यूट असेल, हाईड असेल. आता मी डिटेल एक्सप्लेनेशन देत नाही, तुम्ही सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करा. तुमच्याकडे एक सर्क्युलर आलं असेल, सो जेणेकरून आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करूयात आणि त्यात मी ह्या इन्फॉर्मेशन देईन. कारण प्रत्येक टेक्निकल स्टेप साठी स्टेप्स आहेत काही, त्या स्टेप्स इथं शो करणं इतकं पॉसिबल होणार नाही. सो मी तुम्हाला तिथे व्हॉट्सअप ग्रुपला स्क्रीन रेकॉर्ड करून, म्हणजे माझ्या फोनची स्क्रीन रेकॉर्ड करून व्हिडिओ टाकेल, जेणेकरून तुम्हाला त्याचा हेल्प होईल. आता हे मी जनरली सांगतोय, ज्यांना कोणाला माहित असेल त्यांच्यासाठी ठीक आहे, पण ज्यांना माहिती नाहीये तर त्याच्यासाठी सांगतोय. ठीक आहे, तर इंस्टाग्रामवर जर आपली फीड असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल किंवा फेसबुक चॅट असेल, तर याच्यावर काही असे अनवॉन्टेड कॉन्टेंट येतात. आपल्याला सगळ्यांना माहिती अनवॉन्टेड कॉन्टेंट म्हणजे काय. अरे माहिती आहे सगळ्यांना की जे आपल्या गरजेचं नाही पण ते आपल्याला दिसतंय, आपण उगाचच त्याच्यावर वेळ स्पेंड करतोय, ते गरजेचं नाहीये आपल्याला ऍक्च्युअली, बरोबर आहे का? गरजेचं नसतं पण आपण त्याच्यावर वेळ घालवत असतो. तर हा वेळ कमी करण्यासाठी आपण डिजिटल पॅरेंटिंगचा यूज करू शकतो किंवा डिजिटल वेलबिंगचा यूज करू शकतो की आपण कशावर वेळ किती घालवला. आता स्टुडंटने 2 तास मोबाईल वापरला आणि पॅरेंट्सने पण 2 तास मोबाईल वापरला. पॅरेंट्सने यूज केला इंस्टाग्राम स्क्रोल करायला आणि स्टुडंट्सने यूज केला 1 तास युट्यूब एज्युकेशन साठी, राईट? युट्यूब एज्युकेशन साठी यूज केला आणि पॅरेंट्सने यूज केला इंस्टाग्राम स्क्रोल करण्यासाठी. आता याच्यात चुकीचं कोण? स्टुडंट की पॅरेंट्स? सो आपण पण ती काळजी तितकी घेणं गरजेचं आहे. क्लिअर सगळ्यांना? सो आता हे जी स्लाइड दिसते, आपण काय काय पाहतो, तर युट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल. सो आपण काय लाईक करतो याच्यावर पण मॅटर करतो की आपण काय कॉन्टेंट बघणार. आपण जर एखादा अनवॉन्टेड गोष्ट लाईक केली, खूप महत्वाचा विषय हा, जितका तुम्ही कॅज्युअली घेताय तितका कॅज्युअली विषय नाही हा, खूप महत्वाचा आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट लाईक केली तर तुम्हाला त्याच प्रकारचे व्हिडिओ, त्याच प्रकारचं कॉन्टेंट बघायला मिळेल. सो जर आपण एज्युकेशनल गोष्टी लाईक केल्या, एज्युकेशनल गोष्टींना प्राधान्य दिलं, तर आपल्याला त्याच प्रकारचे व्हिडिओ दिसतात. जर स्टुडंटचा मोबाईल बघितला, आता मी म्हणत नाही यांचा, जनरली प्रत्येकाला माहित असेल कोण काय करतंय. सो गेमिंग जर यूज करत असाल, गेमिंगचे व्हिडिओ बघत असाल तर कंटिन्युअसली
गेमिंगचे व्हिडिओ दिसतात. ठीक आहे. सो आता यात चुकीचं कोण, विद्यार्थी की पालक? आपण आता विद्यार्थी म्हणतात मला मोबाईल पाहिजे, कशासाठी कशासाठी पाहिजे? पहिलं कारण काय त्यांचं? अभ्यास. आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती, आपण लहान होतो, आपल्या जमान्यात होते का मोबाईल? पॅरेंट्स होते का मोबाईल? तुम्ही एज्युकेशन मोबाईलवर केलं का? काय केलं तुम्ही? पुस्तकं घेतली, एखादा क्वेश्चन पडला, टीचरला विचारला, टीचर कडून नाही समजलं तर आपण काय करायचो? लायब्ररी नावाचा प्रकार होता आपल्या वेळेला, आता पण आहे, पण यांना माहिती नाही, तिथे टाइमपास करायला जातात. लायब्ररी नावाचा प्रकार होता. तो लायब्ररीत जाऊन आपण ती कन्सेप्ट नाही समजली तर आपण तिथे जायचो, तिथं काय करणार? त्या कन्सेप्टच्या रिलेटेड एखादं पुस्तक मिळालं, ती कन्सेप्ट शोधणार, त्या कन्सेप्ट मधनं आपल्याला जी गोष्ट हवी ती घेणार, असं आपलं एज्युकेशन झालेलं. बरोबर? सगळ्यांचं एज्युकेशन असं झालंय, बरोबर? पण यांच्या काळात मात्र गोष्ट बदलली, राईट? सो आपण ऍज अ पॅरेंट आपण हा विचार करायला पाहिजे की बाबा हा किती वेळ एज्युकेशनल कॉन्टेंट वर देतोय, त्याच्यासाठी मी जी सेटिंग सांगितली ती कृपया प्रत्येक स्टुडंटची चेक करा. हे म्हणते ना आमचं सगळं वाटप फोडलं, बरोबर? हे हुशार आहेत, हे एकदम स्मार्ट आहे, तुमच्या खूप पुढचे आहेत. तुम्हाला आता जनरली सांगायची गरज नाही, 2 वर्षाचा मुलगा पण त्याला बाकी बोलायचं कळत नाही पण मोबाईल ऑपरेट करतोय. प्रत्येकाच्या आसपासच्या घटना आहेत, बरोबर की नाही? त्याला स्क्रीन लॉक करता येतं, आपण त्याचं वाह गुणगान गातो, त्याला मोबाईल चालवता येतो, बरोबर? त्याला बोलता येत नाही पण तो मोबाईल ऑपरेट करतो. सो ह्या गोष्टींकडे आपण पण तितक्या म्हणजे याने बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो आता क्वेश्चन करताना तुम्ही काय क्वेश्चन केले पाहिजे स्टुडंटला, की नाही का बाबा आपण मला म्हणतो मोबाईल मुलगा होता अभ्यासासाठी युज करायचा, आपण म्हणतो ठीक आहे आपण घेऊया, आपण त्याला मोबाईल देतो, मग त्याला रिस्ट्रिक्शन करायचं म्हटलं डायरेक्ट 100% रिस्ट्रिक्शन नाही करायचं की बाबा तू मोबाईल युजच करू नको, किती वेळ मोबाईल वापरतो. तर त्याला प्रश्न विचारताना आपला प्रश्न व्यवस्थित असला पाहिजे की तू मोबाईलवर काय बघितलं दिवसभर. सो त्याच्याने तुम्हाला पण क्लॅरिटी येते की तो वाह्यात गोष्टी बघत नाही. क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट, मोबाईल आपल्याबद्दल काय लक्षात ठेवतो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मोबाईल आपल्याबद्दल म्हणजे आपला डिजिटल ट्विन आहे मोबाईल. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी आपण नसू तरी मोबाईल जर आपला तिथे असेल तर आपलं पूर्ण बायोडाटा, पूर्ण हिस्ट्री, पूर्ण आपणच तिथे प्रेझेंट असतो. मोबाईल आपला लोकेशन ट्रेस करतो, आपण एखादा फोटो व्हिडिओ काढला तर ती ट्रेस करतो, म्हणजे आपण कुठे काढलाय तो फोटो व्हिडिओ, आपण सोशल मीडियावर टाकतो तो फोटो व्हिडिओ की चला आज पिझ्झा बर्गर खाल्लाय, फोटो काढूयात टाकूयात. होतं बऱ्याचदा स्नॅप युज करतात, आता पॅरेंट्स युज करत नसतील पण हे युज करतात स्नॅप. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इव्हेंट घडला की काय करायचं? स्नॅप काढायचा. तुम्हाला माहितीये कोणाला स्नॅपचॅट? पॅरेंट्स हात वरती करा जरा, ज्यांना ज्यांना माहिती आहे स्नॅपचॅट. 1-2 आहेत. तुम्ही आहात स्नॅपचॅटवर? नाहीये. पण स्टुडंट असतील, काय करतात ते? जो इव्हेंट घडलाय म्हणजे काही असू दे, फिरायला गेले, स्नॅप शेअर, म्हणजे आपली डिजिटल हिस्ट्री पूर्ण मोबाईल कडे असते. सो त्याच्यासाठी आपल्याला गरजेची गोष्ट काय आहे की आपण आपल्याला प्रायव्हसी माहिती असली पाहिजे मोबाईलची. आता आपल्या घराचा दरवाजा कोणी उघडतं का? आपल्या घराचा दरवाजा कोणी उघडतं का? नाही उघडत. सो आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की आपला मोबाईल कोणीही ऑपरेट करता कामा नये. का? कारण आपली सगळी डिजिटल हिस्ट्री त्याच्याकडे आहे. ठीक आहे. सो लाईक लोकेशन असेल, सर्च हिस्ट्री असेल, ऍपचा वापर असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहे. नेक्स्ट, सो मोबाईल ठेव म्हणणं पुरेसं नाहीये. काय गरजेचं आहे? मग सांगितलं तसं की बाबा तू कशासाठी युज केलं. ठीक आहे. नेक्स्ट, वेळ कमी आहे जरा, नाहीतर मी डिटेल एक्सप्लेनेशन देईन. सो मोबाईल बदलायची गरज नाहीये. काय बदलायची गरज आहे? सवय बदलायची गरज आहे. मोबाईल तोच ठेवा, मोबाईलची कंपनी बदलवू नका. फक्त काय करा, सवयीमध्ये बदल करा. एक गोष्ट ठरवा कुठली. आता खूप साऱ्या गोष्टी दिल्या की बाबा जेवताना मी मोबाईल बघणार
नाही. एकच गोष्ट ठरवा. इथे 4-5 गोष्टी दिल्या. अभ्यासाच्या वेळी नोटिफिकेशन बंद ठेवा. हे स्टुडंट यूज करतात सगळे अभ्यासाला फोन, अरे करतात का? तो अभ्यासाच्या वेळेला नोटिफिकेशन बंद ठेवा. का नोटिफिकेशन बंद ठेवायचं? का? नोटिफिकेशन आलं, अभ्यास करतोय मुलगा, नोटिफिकेशन आलं, 2 मिनिट तिकडे इंस्टाग्रामवर जाऊन येतो. 2 चे कधी 20 मिनिटं होऊन जातात समजत नाही, आणि 20 मिनिटं झाल्यानंतर कळतं आपला एवढा वेळ व्हायला. बघून येऊ मी तर कुठे गेला होता. इन्स्टावर रील आलीये, फेसबुकला काहीतरी आलंय. फेसबुक नसते युज करत स्टुडंट, पण बाकी सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म असतात. तो या गोष्टींचा सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. ठीक आहे. शेवटी हेच म्हणेल मी की मोबाईल गरजेचा आहे, पण आपण त्याची गरज बनता कामा नये. राईट. म्हणजे मोबाईल प्रत्येकाने वापरावा, पण मोबाईलच्या हातात आपण जाऊ नये. ठीक आहे. एवढं बोलून थांबतो. मनोज सर तुम्हाला डिजिटल लर्निंग किंवा ऑनलाईन लर्निंगचे ड्रॉबॅक तुम्हाला एक्सप्लेन करते. धन्यवाद. ऑनलाईन लर्निंग बद्दल काय आहे? ऑनलाईन लर्निंग आता सर काही मोबाईलचे दुष्परिणाम सांगितले, काही चांगले परिणाम पण आहेत त्याचे. ठीक आहे. ऑनलाईन एज्युकेशन बद्दल तुमची काय आहे? मुलांना चांगली आयडिया, चांगलं सध्या शॉर्ट्समध्ये पण एज्युकेशन करतात, बरोबर ना? मुलं शॉर्ट्स जे पाहतात, रील्स पाहतात, त्याच्यामध्ये पण फ्रीमध्ये आपल्याला ती गोष्ट मिळते. पण मोबाईलचे दुष्परिणाम तर आता तुम्ही बघितले तर ते खूप वेगळ्या प्रमाणात. ज्या पद्धतीचं नोटिफिकेशन आणि हे सर म्हणतात त्याची एक डार्क बाजू किंवा डार्क साईड जी आहे ती खूप मोठी आहे. दिसायला ती खूप छोटी दिसते, पण नोटिफिकेशन जे येतात ते खूप वेगवेगळ्या टाईपचे असतात. शॉर्ट, स्नॅप किंवा जरी आपण बाकीचे ॲप जरी म्हणलं, खूप सारे असतात त्याच्यामध्ये. इंस्टाग्राम म्हणा किंवा युट्यूब म्हणा, व्हॉट्सअपचे पण जे ॲप आहेत त्याच्यामध्ये भरपूर ग्रुप असतात आणि प्रत्येकाचं नोटिफिकेशन हे वेगवेगळ्या टाईपचं असतं. आता प्रत्येक याच्यामध्ये जर विचार केला तर समजा इंस्टाग्रामचं एक नोटिफिकेशन आलं, त्याच्यावर एक स्टेटमेंट घेऊन येणार की ही रील तुम्ही बघितलीच पाहिजे. एक क्वेश्चन मार्क असतो, का आहे की तुम्हाला जेव्हा नोटिफिकेशनचा अंदाज येत नाही तेव्हा मुलं काय करतात, त्यांना टच करतात आणि बघून येतात. जेव्हा आणि कसं म्हणले की 2 मिनिटाचा टाइम हा कधी 20 मिनिटाचा काही कळत नाही, पण कधी कधी तो 20 मिनिटाचा त्याच्या ब्रेनमध्ये जो कंटेंट घुसलाय तो पुढचे 20 दिवस काही निघत नाही. जी फिल्म युट्यूबला तुम्ही सर्च करून बघता, एखादी साऊथची मूवी समजा किंवा एखादी मराठी फिल्म, जेव्हा तुम्ही त्याच्यावर कंटेंट घेताय किंवा शोधताय, त्यानंतर ती मूवी किंवा त्या टाईपच्या मूवी तुम्हाला परत परत दिसायला लागतात. मोबाईल जरी बंद असला तरी बऱ्या प्रमाणात तुम्ही जे बोलताय ते सगळं मोबाईल कॅप्चर करत असतो. ठीक आहे. जरी तुम्ही एखाद्या वेळेस एखादा कपडा घ्यायचा आहे, एखादे बुक्स घ्यायचे किंवा अजून दुसऱ्या काही गोष्टी घ्यायच्या, या सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये ऍक्सेस केल्या जातात. बऱ्या प्रमाणात नोटिफिकेशन याकरता झालेलं असतं की तुम्ही ज्या गोष्टी लास्ट 2-3 दिवसामध्ये बोलल्या, कारण 48 तासाची ऍक्टिव्हिटी आहे त्यानुसार मोबाईल काम करतो. तुम्ही जे तुम्ही सर्च करणार, साऊथचे जरी तुम्ही पिक्चर सर्च केलेले तर तुम्हाला हिरो बद्दल काहीतरी न्यूज तुमच्या फीडमध्ये येत असते. त्यामुळे जे तुम्ही बोलताय एज्युकेशन किंवा ऑनलाईन एज्युकेशन, ते ऑनलाईन एज्युकेशन बदलत्याच दृष्टीने वेगवेगळ्या पद्धतीने काम करतं. आता एक दुसरा मुद्दा आहे की मगाशी मी स्टार्ट केलं होतं की बऱ्याचशा पालकांचा गैरसमज आहे की फी कमी म्हणून मी मुलाला ऑनलाईन एज्युकेशन देतो. पण बऱ्या प्रमाणात काय होतंय, बऱ्या प्रमाणात मुलांचं जे पीअर एज्युकेशन आहे, पीअर जो कनेक्शन आहे तो होत नाही. जेव्हा आपल्याला एखाद्या मुलाबरोबर डिस्कशन करायचं आहे, एखादी गोष्ट मला समजत नाही, एखादी गोष्ट मला बोलायची, त्या टायमाला त्याच्या शेजारी जर फक्त एक व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओमध्ये फक्त एक कंटेंट चालू आहे, तर तो मुलगा त्या व्हिडिओबद्दल काय कमेंटमध्ये टाकेल, मला व्हिडिओ कळली किंवा नाही कळली किंवा लाईकचं बटन दाबेल. पण पालकांचा एक गैरसमज आहे की फी दिली किंवा आपण नुसतं ऑनलाईन पैसे भरले, एक व्हिडिओ चालू आहे म्हणून माझ्या मुलाने व्हिडिओ कम्प्लीट केला म्हणून त्याची लर्निंग झाली, असं होत नाही. बऱ्या प्रमाणात त्याच्यामध्ये काही नोटिफिकेशनचा जो डेटा झालाय तो, आणि दुसरा एक व्हिडिओ चालते आणि व्हिडिओ कम्प्लीट होते, याच्यामध्ये मुलं कुठलीही प्रॅक्टिस करत नाही. व्हिडिओ फक्त डोळ्याला दिसते, कानाला ऐकायला येते, पण ऍक्च्युअल मध्ये रायटिंग किंवा जे बोलायला पाहिजे शेताच्या मुलाबरोबर ते होत नाही. तर मुद्दा असा आहे की पीअर कम्युनिकेशन जे आहे ते होत नाही. दुसरं, मोबाईल मध्ये जो व्यक्ती शिकवतोय किंवा जो टीचर शिकवतोय तो डायरेक्टली किंवा इमोशनली कनेक्ट नाहीये, त्यामुळे त्याला तुम्ही डायरेक्ट रिटर्न क्वेश्चन करू शकत नाही. जे 2 वेज कम्युनिकेशन व्हायला पाहिजे ते काय होत नाही. त्यामुळे नुसतं मोबाईल मध्ये एखादा व्हिडिओ बघता म्हणून तुम्ही लर्निंग करताय असं होत नाही. आणि बरेचसे मुलं हे पालकांना फसवत असतात की नाही मी कोर्स घेतलाय, तो 2000 रुपयाचा कोर्स आहे,
मग नाही मला त्याच्यामध्ये समजेल, मी काय क्लासला जात नाही किंवा मी कुठेही शाळेत जात नाही का, असं म्हणतात की तिथे गेल्यानंतर रिव्ह्यू केलं जातं. प्रत्येक टीचरचं काम असतं की रिव्ह्यू करणं. तू का अभ्यास केला नाही, मग बोर्ड सर विचारतात आणि ते सर विचारतात, मी विचारतो, मग कधी कधी एखादा फटका पडतो. ते नको व्हायला म्हणून ते पॅरेंटला सगळं सांगतात की एक ऑनलाईन क्लास द्या, बेटर आहे. ते काय विचारत नाही, काय नाही, फक्त मला कम्प्लिशनचं देतात. अशा वेळेला काय होतंय, बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की चलो सर्टिफिकेट मिळणं म्हणून मुलाला कळलंय, असं होत नाही. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर किंवा ऍडमिशन त्याचे फायदे पण आहेत पण तोटे जास्त झाले. त्यामुळे जनरली जेव्हा ऑनलाईन एज्युकेशनचा विचार कराल त्यावेळेस शक्यतो पुढचा टीचर जो आहे तो कसा आहे, कम्युनिकेशन कसं आहे, रिव्ह्यू करणार कोणी आहे की नाही ते बघा. एवढंच बोलून मी थांबतो आता. पण जरी तुमचे काही क्वेश्चन असतील तर आणि काही सरांनी सांगितल्याप्रमाणे एक पेपर सर्क्युलेट केलेला आहे, त्याच्यावर पॅरेंटचे नंबर आणि नाव प्लीज ऍड करा, जेणेकरून नंतर तो ग्रुपमध्ये आम्ही तुम्हाला बाकीचे डिटेल्स देऊ. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद अनिकेत सर आणि मनोज सर. खूप छान माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आणि मला असं वाटतं आपल्याला हे साक्षर तंत्रस्नेही आपण व्हायचं असतं आणि तंत्रस्नेही होता होता आपण सावधही राहायचं असतं. वंदनीय गुरुवारी आदरणीय हरिभक्तपरायण भागवताचार्य चंद्रकांत महाराज वंदे यांचं शुभागमन झालंय. आपण टाळ्या वाजवून महाराजांचं स्वागत करूया. महाराजांना विनंती आपण व्यासपीठावर असं नसतं व्हावं आणि विनाविलंब वेळ न लावता पुढील सेशन खूपच आपल्यासाठी प्रेरक आणि उद्बोधक असेल. पालक विद्यार्थी सुसंवाद. हाच थोडा कमी होतोय, त्याचंही कारण कदाचित आत्ता झालेलं सेशन म्हणजेच मोबाईल, बरोबर आहे. याचे दुष्परिणाम आपण पाहतोच आहोत. तर यावर आधारित हा संवाद वक्ते माननीय श्री अभयजी ठकार. आपणास विनंती करतो सर, आपण या सेशनला सुरुवात करावी, प्रारंभ करावा. आदरणीय व्यासपीठ, मोठ्या संख्येने आलेले सगळे पालक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग, सर्वप्रथम श्री साई एज्युकेशन ट्रस्ट आणि श्री शेळके सर यांचं खूप खूप आभार, अभिनंदन. जे काही म्हणायचं ते म्हणून मी, पण एवढ्या संख्येने पालक एकत्र येणं हे हल्ली फार दुर्मिळ आहे आणि ते त्यांनी साधलंय हे अतिशय विशेष आहे. म्हणजे त्यांची विद्यार्थ्यांविषयीची कळकळ आणि विद्यार्थ्यांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि पालकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास या तिन्हीचा मिलाप झालाय, म्हणून एवढे सगळे जण इथे जमलेत असं मला वाटतं. मला त्यांनी विषय असा सांगितला सरांनी की मुलांचा आणि पालकांचा नेमकं कसा संवाद व्हायला पाहिजे, काय त्यांच्यामध्ये नातं नेमकं असायला पाहिजे, ते कसं उलगडलं पाहिजे, त्या दृष्टीने मुलांना फायदा होईल. कारण त्यांच्या मला वाटतं लक्षामध्ये एकच गोष्टी की मुलांना काहीतरी चांगला फायदा व्हायला पाहिजे. थोडंसं शेअर केलं जात नाही, आज काय झालं काय नाही. आई वडील म्हणतात सर आज एकदा ठरवलं नाहीये ना, बाद झालं. कधीतरी प्रगती पुस्तक आलं तर मग घरात काही वेळा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू येतात, कधी घरोघरी येतात, कधी पाठी येतात, मिळतात. आमचा एक मित्र होता, त्याच्या घरी गेलो मी, तो मुलाला मारतो. म्हणलं काय रे बाबा मारतो, काय म्हटलं उद्या त्याचा रिझल्ट आहे, मी गावाला असंही असतं काही ठिकाणी. असेही संवाद होत असतात. मुलांनी लक्षात घ्यावं, असेही संवाद असतात. खूप चांगल्या ऐवजी तुम्हाला मिळालेले. पण साधारण पालक स्वरूप आपण जर विचार केला तर आपली इच्छा काय असते की माझ्या मुलाने किंवा माझ्या मुलीला माझ्या पुढे किमान एक पाऊल जातो, एवढी इच्छा असते. अंबानी झाला, त्यांनी झाला, ती भीती असते की खरंच आहे असं होतंय. पण मी काय करतो, तो काय करत आहे, अशी कंपॅरिझन सुरू होते. हॅलो हॅलो. आणि तिथे सगळी गंमत होते. तिथे काय म्हणायला लागतं की पहिली गोष्ट असेल की माझ्या वाईट सवयी काय काय त्या त्याच्यात एकही होतो. मग स्वतःवरती वाईट सवय त्याच्यात दिसली की कटकट करायला आपण सुरुवात करतो. कोणी वेगवेगळ्या प्रकारे, कोणी बोलतं, कोणी मारतं, कोणी टोपले मारतं, कोणी ओरडतं, पण सुरू होतं. मुलाला प्रश्न पडतो की आई वडील जे करतात, मुलाला मुलीला हाच प्रश्न होतो की आई वडील करतात तेच मी करतोय, पहिला प्रॉब्लेम काय, मीच का करायचं नाही, त्यांनी केलेलं चालेल. कुठेतरी प्रश्न येतो की 5 बोटं जर आपल्याकडे असतील, 4 बोटं एकच बोट
त्यांच्याकडे असेल ते आपल्याला सुधारायला पाहिजे किंवा त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. श्री साई एज्युकेशन ट्रस्टने लावी ना, श्री साई एज्युकेशन ट्रस्टने लावी ना तू इंस्टाला. नाही आम्हाला लवकर हे थोडं वेळ बघू कोण जॉईन होतं. आम्हाला 4 तासांनी काम करून शाळेत जावं लागलं होतं. आम्हाला वेळ नव्हता. नाही व्यायाम करायला लागला, कोणी नाही लागली. तुला वेळ आहे तर तू व्यायाम करायला शिक, ते सांगावं लागेल. दुसरं काय असतं की माझ्या ज्या चांगल्या सवयी आहेत किंवा मला जे येतं ते त्याला दुप्पट, चौपट, 8पट, 10पट मला वाटत होतं माझ्यापेक्षा चांगलं यावं. आणि ही अतिशय रास्त अशी इच्छा आहे. कारण आपण मानवाचा जर बघितलं तर मानवाची उत्क्रांती होत असते. हळूहळू अनेक गोष्टी डेव्हलप होत असतात. पूर्वी असं म्हणायचे की 50 वर्ष लागायची आणि 5 वर्षात गोष्टी बदलल्या. मोबाईलचं सुद्धा बघितलं तर वर्जन 5 वर्षात बदलतं. 5 वर्षापूर्वी जे काही आहे मला नाही वाटत 5 वर्षापूर्वी डिजिटल जर्नी वगैरे अँड्रॉइड मध्ये हे आत्ता बरोबर ना सर. आता या ज्या गोष्टी आहेत ह्या बदलत जातात. त्याचं कुठेतरी आपलं लक्ष असायला पाहिजे. कदाचित या चांगल्या सवयी त्याच्यामध्ये आहे, फक्त वेगळ्या स्वरूपात म्हणजे आहेत का हे बघण्यासाठी खूप चांगलं असायचं. घरामध्ये अनेक माणसं असायची आणि त्यांच्याकडनं आपलं पाहिजे आपोआप घडला जायचा किंवा घडली जायची. मग तिची आत्या असायची, मामा असायचा, मावशी असायची, काका असायचा, आजी आजोबा असायचे, आई वडील असायचे. घरात मुलांना यायचा जो वेळ आहे तो त्यांचा संपलेला. आता कसं काय कुठून ही मुलं शिकणार? तुम्ही पण ही मुलं आई वडिलांकडनं शिकली पाहिजे. अनिकेत आई वडिलांना असं वाटतं की ह्या सगळ्यांना मी काय करायला पाहिजे तर यांचे लाड करायला पाहिजे. मला जे मिळालं नाही ते यांना मिळू देत. आणि त्याच्यामध्ये सगळी गंमत होते. अपेक्षा तर खूप आहेत. वाईट सवय लागायला लोक आहेत, चांगल्या सवयी दुखीची पाहिजेत, मार्ग चांगले पाहिजेत, कुठेतरी तो गुणवान व्हायला पाहिजे. हे कधी कधी आपण मार्काच्या रेसमध्ये विसरून जातो आणि तिथे सगळी गंमत आहे. सगळं येतं त्या मुलाकडे आणि तिथे ते गुण कमी पडले ते सगळं कोल्याच होतं. कारण तो पाया जो असतो ना मुख्य पाया जो असतो तो चांगला आहे का वाईट आहे. मला खूप काही काही येतं पण माझे विचार वाईट आहे तर ते कोल्याच पडतो. मला कदाचित कमी गोष्टी येतात पण माझे विचार खूप चांगले आहेत तर त्या कमीत कमी येणाऱ्या गोष्टींना चांगल्या विचारांचा पाया मिळाला ते उत्तम व्यक्तिमत्व होऊ शकतं. आपल्याला ते आता तुम्ही म्हणाले सगळं लेक्चर झालं, सरांनी आम्हाला कसं व्यवस्थित सांगितलं काय करायचं काय करू नका तुम्ही सांगा. काही गोष्टी आपण ठरवून घेऊ. मला वेळ खूप कमी आहे. असा मला तरी तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये सांगा. मुलांनी आपलं ऐकलं पाहिजे, मुलांनाही आपलं ऐकावं वाटलं पाहिजे. अरे कुठे कोण पाहिजे आता गेले लय जण बघितले होते. काय करता येईल पालक आणि मुलं काही गोष्टी ज्या आपल्या संस्कृतीमध्ये दिलेल्या आहेत. आता हे ना आता हे ना ॲटोमॅटिक सेव्ह होतं आपल्या इंस्टा याला व्हॉट्सअप. तुला माहित नव्हतं ना पाणी आलं आपल्याला प्यायला जाय 2 बॉटल. आज गेलं की बाहेर गेला तुम्ही 3 तास लागतात. 40-50 पदार्थ बाकी होते त्याच्यात फक्त बाहेर त्यांनी एक वाक्य मिळेल फॅमिली दॅट टाइम्स टुगेदर स्टेज टुगेदर. जे कुटुंब रोज एकत्र जेवतं तेच कुटुंब एकत्र राहू शकतं. रोज एकत्र जेवण एक जेवण रात्रीचं तर करता येईल आपल्याला. पूर्वी व्हायचं की बाबा आल्यावर जेवण घरी आलेली आहे. शेवटचा पेपर केव्हा येणार आहे किंवा काहीतरी एक वेळ ठरवली की 9 वाजता सगळ्यांनी घेऊन जा. 9 वाजता मुलाला त्रास होत असेल तर त्या दिवशी तो नाही येणार किंवा वडिलांना ओव्हर टाईम होत असेल तर तो नाही येणार किंवा आईचं काही विशेष काम असेल तर आई त्या दिवशी नसेल. पण एरवी आम्ही 9 वाजता सगळे येऊन जेवायचा प्रयत्न करू का? 8 वाजता 7 वाजता जे काय आपल्याला कन्व्हिनियंट वेळ येते. रविवारचं सकाळचं जेवण असं सगळ्यांचं बरोबर विचारायला चालतंय. यातनं काय होतं सरांनी सांगितलं 15 काय होतं एक बॉन्ड तयार होतो. एकत्र जेवल्याने चांगलं बॉन्डिंग तयार होतं. दुसरं जेवताना फार चौकशा करायच्या नाही. जेवताना गप्पा मारायच्या. पालकांनी पण लक्षात ठेवायचं ज्या काही अभ्यासाच्या तक्रारी असतील ज्या असतील त्याच्या चौकशा नाही करायच्या. मुलांनी एक लक्षात ठेवायचं आपले डिमांड असतात ना तर जेवताना बरं आहे फटका नक्की वाचणार नाही किंवा अंगावर ओरडणार नाही म्हणून जेवताना डिमांड नाही कोण सांगायचं.
जेवण झाल्यावर सांगायचे आपल्या टीमला काय पाहिजे काय नाही ट्रिपला जायचं की माझ्या आई वडिलांना माझ्याकडनं काय अपेक्षा आहे हे मुलांना आपोआप कळायला लागेल. हे संवादातच कळणार आहे, नाहीतर नाही कळणार. कधीतरी ते करा. दुसरी गोष्ट काय करता येईल तर गरम व्हायला आपल्याला त्याच्या भल्याचा विचार करायचा आहे का सुखाचा विचार करायचा हे त्यांनी ठरवायचं. एसी नाही इथं. मी एखादा कुंड झालो मस्तपैकी रोज 4 घरांमध्ये हप्ते लावले आणि माझं सगळं यायला लागलं माझ्याकडे 5,000 रुपये रोज तर मी सुखात राहील. पण हे भलं आहे का? माझ्या मुलाच्या सुखाचा विचार करतोय का मी? तो म्हणणार नाही 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 बाबा मी 12 वर्षाचा आहे. माझ्या क्लासला जायला मला कुठली ना कुठली 2 व्हीलर पाहिजे आणि ती बऱ्यापैकी 150-200 सीसीची पाहिजे. आता 100 सीसी वगैरे तुम्ही घेऊन आणि हो अरे 17व्या वर्षी त्याच्या सुखाचा विचार करणार का 17व्या वर्षी त्याचं डोकं तेवढं डेव्हलप झालेलं नाहीये, तो ऍक्सिडेंट करू शकतो. दुसरं असेल की त्याचे मसल्स डेव्हलप व्हायला पाहिजेत म्हणून त्याला सायकलवर जाणं आवश्यक आहे. त्याला 2 व्हीलर द्यायची आहे काय ती फक्त सोयीसाठी नाही द्यायची किंवा सायकलवर जायला लावायचं आहे ते कष्ट करून नाही. डेव्हलप कधी होते तुम्हाला सांगतो अजून 1 तास आपण बसलो नाही उठायला सुरुवात केली. मांडी घालून बसायची ती छान बसली मुलं पण आता कित्येक ठिकाणी मांडी घालून बसायची मुलांना सवय राहिलेली नाहीये. सुख बघत असतं पण त्याला आवडते म्हणून मग मॅगी घेऊया. मॅगी त्याचं सुख आहे पण खरं सांगा मला 22व्या 24व्या वर्षी जेव्हा त्याला काही काम करावं लागेल तेव्हा त्याची हाडं तेवढं मजबूत राहतील का? 6 तासाचा प्रवास केला कारने मागच्या सीटवर बसून तो विचार करणार कंबर धरून उचलणारी 20-25 वर्षाची मुलं म्हणजे ती वाईट वाटते की नाही. आणि आजही 50 वर्षाची मंडळी आहे त्याला कोल्हापूरला जायचंय का तर मी ड्राईव्ह करतो जाता येतात 12 तास ड्राईव्ह करतात आल्यावर म्हणतात चला काय झालं मला तर कुठं काय पुढचं ड्युटी करायचं करूया. त्यामुळे आपण सुख बघतोय का भलं बघतोय हे एक बघायला पाहिजे. आपण भलं बघायला पाहिजे, थोडे कष्ट करायला लावायला पाहिजे. म्हणून तुमच्यासारखं व्हायला पाहिजे ना तर तुमच्या व्यवसायामध्ये त्याला आठवड्यात 1 दिवस घेऊन जा. तर मी नोकरी करत असेल तर ज्या प्रकारची मी नोकरी करतोय त्या प्रकारचं काम त्याला आहे. मी जर रिक्षा चालवत असेल तर आठवड्यात एकदा त्याला रिक्षेवर घेऊन जा, कळू द्या त्याला आपली पण जबाबदारी वाढली. पुढे जसे शिकारी मुळशीची वगैरे बरीच मंडळी असते मी पण मावळत नाही. ते भाऊ गावामध्ये आमच्या गावामध्ये किंवा 20 रिक्षा होती तर त्या 20 रिक्षामध्ये पण कॉम्पिटिशन होती कारण गावात 3 नंबरला बसलेली ती काका होते आमचे कुठेही जायचं असलं की वडील मला सायकलवर बाहेर पाठवायचे जायचं ते कुठे ते शोधायचे त्याचा घेऊन यायचं. आणि मी खूप वेळा बोलतो की अशी बरीच मंडळी होती कुठे जायचं असलं की त्यांना झोड्याने विचार करायला लागलो असं का तर त्यांच्या काही खासियत होती. त्यांची रिक्षा कधी मिळलेली नसायची, मागचं सीट कधीही फाटलेलं नसायचं तेव्हा ते मागे पुढे सगळीकडे होतं. मागच्या बाजूला त्यांनी ट्रॅक ठेवता येण्यासाठी असे काही कप्पे केलेले होते आणि मुख्य म्हणजे अतिशय चांगली भाषा त्यांची होती. कधीही भाषेमध्ये मार्ग त्यांचं कमी झालेलं नव्हतं. त्यामुळे आपल्याला जर सहकुटुंब जायचं असेल मग एका गावामधून दुसऱ्या गावातल्या गावात फिरायला थांबायचे तेव्हा वापरायचे नाही. एका गावात 30 मिनिटं 25 मिनिटं तर आपल्या कुटुंबाबरोबर छान वाटलं पाहिजे ते हीच रिक्षा पाहिजे. अशी रिक्षा मी चालवतो मग मला वाटत नाही की माझ्या मुलाला मी कसं सांगू मी रिक्षा चालवतोय किंवा त्याला कसं सांगू तू रिक्षा चालवतो. एक फोटो काढायचा. मी जर अकाउंटंट आहे तर माझ्या मुलाला कधीतरी मी काही ना काही एखाद्या संस्थेचा एखाद्याचा छोटा का होईना एक आपण घ्यावं याचा अकाउंट तयार करतो. काही माझा व्यवसाय असेल हॅलो त्या व्यवसायाच्या संबंधित प्रशिक्षण त्याला द्यावं वाया कार्यक्रम मध्ये हळूहळू त्याला ती स्किल काढायचं. 3-4 प्रकारे आपल्याला मुलांना तयार करायचंय. त्याच्यासाठी मी एक उपाय आता सांगितला ते म्हणजे जेवण. दुसरं काय तर एक चांगल्या प्रकारे भजन म्हणजे तुम्ही मला आता परत सगळी ही मंडळी बसते म्हणून तुम्ही आई वेळी तुम्हाला भजन ठेवलं असं तुला काही आलं तर तसं भजन म्हणजे काय फक्त देवाचं आहे त्याला भजन म्हणायचं असं नाही तर जे काही चांगलं आहे ते त्यांच्याबरोबर घडलं याला भजन म्हणतात. मग ते देशभक्तीपर गीत असेल एखादी सुंदर कविता असेल आणि जे महाराज करतात ते जर करता आलं भजन आपल्याला तर फार असं म्हणजे सोने ते सुहावं कारण त्याच्यात जे आहे ते कशातच नाही. पण माझ्या घरात कधीतरी आम्ही बसून 10 ओळी 20 ओळी 5 ओळी एकत्र म्हणतोय. बघा तुम्ही घरामध्ये काय तयार होईल वातावरण. आज गप्पत असे की मुलं घरात बसायला नको करतात. आई वडील घरीच असले की कळती मारणं बरोबर तुम्ही शब्द काही काही माहिती आहे सगळ्यांनाच माहिती का
तर करू काय, आमचं कॉमन काही नाही टाकून ह्या काही नाही, फटकून. बॉन्डिंग व्हायला पाहिजे. मिलिटरीमध्ये ती बघा, त्यांच्या ज्या काही अशा तुकड्या असतात, प्रत्येक तुकडीचं एखादं गाणं असतं आणि ते त्यांचंच गाणं असतं, त्या तुकडीचं ते गाणं असतं. इतकं बॉन्डिंग तयार होतं की शत्रू जर गोळ्या मारत असेल तर कव्हर करताना एखाद्याला गोळी मारली तर दुसरा त्याला तिथे टाकून पडून येतो. त्या गोळ्या झुकत जातो, त्याला घेतो, स्वतःचा जीव पणाला लावतो, पण त्या जखमी बळीला घेऊनच पळत येतो. कुठून बॉन्डिंग तयार होतं? ते एकत्र जेवतात, एकत्र गाणं म्हणतात, अनेक गोष्टी आहेत. मुलांना फिरायला मिळेल हे आपलं काम. काही नाही, कंपल्सरी करायला सुरुवातीला नाही 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 करतात, पण फिरायला नेणं म्हणजे दरवेळी कुठेतरी कुलू मनाली, महाबळेश्वर, माथेरान असं काही नाही. आमच्याकडे 4 तास आहे. चांदणी चौकाचा पूल आपण बघू येऊ, कुठला रस्ता कुठे जातो कागदावर घ्यायचं आपल्याला, आपण वर्ण बघू आणि करू. एक दिवस चांदणी चौकाचा पूल आम्ही बघू. मुलांचा पण भूगोल आला, फिरायला पण गेलो. एक दिवस कुठे जायचंय काही नाही, आपण मूर्तींचे देऊळ आहे ते देऊळ बघू. देवळाला किती खांब आहे, देवळाला किती मूर्ती आहेत, देवळाला किती पायऱ्या आहेत, देवळात कुठे नक्षी काढली आहे, त्या नक्षीमध्ये स्वस्तिक आहे का, शंख आहे का, अजून काय आहे का, पद्म कुठलं आहे. हळूहळू मंदिर कसं बघायचं मुलाला कळायला लागलं. लक्षात ठेवा, 2047 मध्ये भारत प्रचंड श्रीमंत देश होणार आहे. 20 वर्षापूर्वी जर तुम्ही महाराष्ट्राचं किंवा कुठल्याही राज्याचं अधिवेशन बघितलं तर भूकबळी या गोष्टीवर 3-3 दिवस चालायचे, अधिवेशन बंद पडायचे. आज भूकबळी नावाचा प्रकार आपल्याला ऐकायला येत नाही. अन्न मिळालं नाही म्हणून मनुष्य मेला आहे असं आता आपल्या देशामध्ये, आपण महाराष्ट्रात किंवा जिथे आपण राहतो तिथे तरी फारसं सापडत नाही. त्यामुळं हे आता फक्त अन्नाचं असेल, वस्त्र निवारा हे सुद्धा सगळं यायला लागले आहे. मग जर आपल्या मनात सगळ्याचा आनंद होऊन त्याची डोकी शाबूत राहून स्वतः आणि देश पुढे न्यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, या 2 खांद्यावरती जे डोकं हे शाबूत ठेवायला पाहिजे. त्याच्यासाठी खांदे पण मजबूत करायला पाहिजे. म्हणून रोज घरातल्या सगळ्यांनी एकत्र व्यायाम करा. 3 मिनिटं करा, 5 मिनिटं करा. मुलं तालपूर करतील, पालकांनी 5 मिनिटं केला तरी झाली, पण बरोबर व्यायाम व्हायला पाहिजे. उडीला व्यायाम तर जीवमध्ये जाऊन करेल, कुठेही करेल. साध्यात साधा व्यायाम. कारण आम्ही 25 उड्या एकत्र मारतो, आम्ही 25 उड्या एकत्र मारतो. 8वी 10वीच्या मुलाच्या पालकांना 25 उड्या मारता येतात, एवढे माझे झालेले असतात, पण एकत्र मारतो. कुटुंब जेव्हा तुम्ही एकत्र ठेवा तेव्हा मुलांची प्रचंड प्रगती होते. कारण जसं आता सगळ्यांनी सांगितलं की पिअर प्रेशर नसेल, काय सगळ्यांना मिळून जर विचार करता आला नाही तर कितीही बघा, कितीही ऐका, त्याचा उपयोग होत नाही किंवा चर्चा होते. एकत्र काम होतं तेव्हा काही गोष्टींचं आकलन वाढतं. हे आकलन वाढवणं आणि मुख्य म्हणजे काही चांगल्या धारणा तयार करणं. धारणा तयार करणं म्हणजे काय, तर आता खरं तर हे नंतर सगळी मंडळी मला काय म्हणतील माहित नाही, तुम्हाला पण या अधिकाऱ्यांना, पण हे आवश्यक असतं की मंडळी खूप वेळेला मी जिथे जातो तिथे नसतात. त्यात तिथं माझं काम खूपच सोपं आहे, मला या गोष्टीला बोलावं लागतं. पण माझं कुटुंब म्हणजे काय, समजा माझं कुटुंब आहे, आम्ही 4-5 जण आम्ही असतात, तर 10 वर्षाची मी कमी ठिकाणी राहिली पुण्यामध्ये. तर माझ्या कुटुंबाचं वैशिष्ट्य काय हे त्या मुलाला विचारलं तर तो काय सांगतो, त्या मुलीला विचारलं तर ती काय सांगते, याला धारणा काय, हे आमचं कुलदैवत, हे आमची धारणा आहे. आमच्याकडे आषाढामध्ये दुसऱ्या पंधरवड्यामध्ये सवाशीण असते, त्याचं काही कारण आहे, ही आमची धारणा आहे. त्याला तुम्ही मुलाच्या म्हणा काही म्हणा. आमच्याकडे काहीही झालं तरी अंघोळ केल्याशिवाय पिढ्याला पिढ्या जेवत नाही, ही आमची धारणा आहे. तुम्ही काही म्हणा, चुकावर चूक म्हणा तरी म्हणा, पण ही आमची धारणा आहे आणि ती चांगली आहे, आमची सगळ्यांची. त्याच्या धारणा जास्त त्या कुटुंबाला एकत्र आहे. आमच्या कुटुंबामध्ये काहीही झालं तरी मोठ्या माणसांना कोणी मोठा म्हणून घरात आला की त्याला त्याच्या आम्ही पायाच पडतो, ही आमची धारणा आहे. तो कोणी असो, घरात आला मोठा आहे तर त्याला पाया पडण्याची आमच्याकडे पद्धत. वारकरी बंधामध्ये आपल्याला माहिती आहे, भेटलं की अक्षरशः पायावर डोकं ठेवून नमस्कार केला जातो. आता या खरंच सवयी, त्याच्या मागच्या धारणा वेगळ्या असतात, ते बोलण्यावर वेळ असतात. तर या काही चांगल्या सवयी आपण नुसत्या लागल्या, लहान लहान सवयी, रोज पाया पडणं, देवाला जेव्हा लागलं तेव्हा समोर उभं राहणं, एक 4 वाक्य किंवा 5 वाक्य चांगली म्हणणं, काही छान असतं. तर पुढे आरती वगैरे म्हणायचं, घरात पूजा व्हायची, आधी आरतीला पण बाबा एकटेच करतात किंवा एकटेच करतात, असं का
पूजा चालू आहे किती वेळ जेवण झाले शेवटच्या आरती तर 3 मिनिटात होतं. आपल्याकडे सवय माणसांनी पण एवढी एका मिनिटात एक आरती संपली. करता लोक आता एका मिनिटात संपली. दुसरी म्हणजे 2-2.5 मिनिटं. 2.5 मिनिटात होईना आपण दिवसभर सगळे उभे आहोत का? या काही गोष्टी जर करायला सुरुवात केली हळूहळू आपला संवाद मुलांची वाढ. या संवादातनं तर वेळ संपली की 1 मिनिट तुम्हाला सांगा काय तयार करायचंय. आपल्याला उत्तम ग्राहक तयार करायचंय. इथून पुढे मुलं कशी कमवतात याच्यापेक्षा कशी खर्च करतात याचा पालकांनी विचार करावा लागणार आहे. कमवणार कसे त्या क्लासला ते आले काय ज्या प्रकारे ते बसले ती सिन्सिरिटी त्यांना काही करायला मिळते. प्लस टू केलं की कोणाला 50,000 रुपये पगार मिळतोच किंवा कमीत कमी स्टार्टिंग त्याचा वडिलांचा शेवटचा पगार असतो तो त्याचा स्टार्टिंगला मिळतो. तो खर्च कसा करतो याच्यावर त्याचा नाही त्याला खर्च नीट करायला शिकवायला. त्याला आत्तापासून काही गोष्टी फ्रीला तर केपावी म्हणून करायला पाहिजे. मी 6वीत गेलो म्हणजे आई वडील दोघंही नोकरीला होते. सरकारी नोकरी होती. परिस्थिती चांगली होती. माझा मामा आला गावात मला पुण्यात घेऊन आला. गुरुवार पेठेत गेला. ऑक्टोबरचा महिना होता. तसा दिवस झालेला होता. त्यांनी मला 30 डझन पांट्या विकत घेऊन दिल्या. 30 डझन पांट्या आणि म्हणलं या विकायच्या आणि मला पैसे आणून द्यायचे. मला काही कळलं नाही. पोझिशन चांगली मला म्हटलं माहीत नाही जायचं विकायच्या. आता कुठे विकायच्या मग आम्ही घरोघरी गेलो कारण बाजारात कुठे जायचं काय माहीत नाही. पहिल्यांदा बाजारात गेलो तर दुकानदारांनी हाकलून दिलं आणि घरी सांगितलं मग तुमची पोरं काय करतात बघा. तर घरच्यांना माहिती होतं मामाने सांगितलं. पण गेलो 30 घरी गेलो 30 डझन पांट्या विकल्या गेल्या. घरी कधी सांगितलं का काही प्रॉब्लेम आहे का फायनान्शियल. काही वगैरे म्हणते काही प्रॉब्लेम नाही पण त्याला काय करायचं करू दे. पांट्या संपल्या. दिवाळी झाली. मामाने आमच्या काल निर्णय आणून काल निर्णय आणून परत 30 काल निर्णय आणून दिले. त्या 30 घरात गेलो विकलं गेलं. असं 6वी नंतर 16वी पर्यंत केलं. ग्रॅज्युएट झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत. नंतर सगळ्यांना थांबून सांगितलं शेवटच्या वर्षी जवळजवळ 350 कॅलेंडर आणि 500 डझन पांट्या विकले. काय असेल ते असेल बघा. पहिल्या इंटरव्ह्यूला पास झालो मार्केटिंगमध्ये कामाला. त्याच्यानंतर काही वर्ष मार्केटिंग त्याच्यानंतर आणि मग सगळीकडे फिरतात. आता या जर गोष्टी आपण मुलांना शिकवल्या आपल्या पोझिशनचा विचार न करता जाऊ दे त्यांना तर त्यात बदलायचं. एक चांगला ग्राहक आणि एक चांगला विक्रेता करणं हे आपल्या दृष्टीने खूप फायद्याचं. दुसरं असं आलेल्या पैशाचं काय करायचं. जसं मी म्हणतो ना खर्च कुठे करायचा आणि इन्व्हेस्ट कुठे करायचा. त्यामुळं गुंतवणूक म्हणजे काय आणि खर्च म्हणजे काय हे एक त्याला शिकवायचंय. त्याच्यासाठी रोज एकत्र जेवण करायचं. रोज 5 ते 7 ओळी एकत्र म्हणायच्या आणि आठवड्यात 15 दिवसांवर एकत्र फिरायला जायचं. या 3 कळण्याजोग्या गोष्टी आहेत त्या आपण आज घरी घेऊन जाऊ. काय फायदे होतात ते तुम्ही सगळ्यांना सांगा. धन्यवाद. सर आपणास विनंती की आपण 1-2 मिनिटं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय आंधळे महाराज श्रीपाद सबनीस सर्व विद्यार्थी मित्रांनो एक चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण सहभागी झालेलो आहोत आणि गेली अनेक वर्ष या साई ट्रस्टच्या माध्यमातून असं काम केलं जात आहे. पुरस्कारही दिले जातात आणि विद्यार्थ्यांना अशा प्रकारचं मार्गदर्शनही केलं जातं आणि त्याचा फायदा नक्कीच आपल्या सर्वांना चांगल्या पद्धतीने होणार आहे. आज जे विचार मांडले गेले आहेत विशेषतः आपल्या अभय ठकारांनी जे मांडलेले विचार जे आहेत त्याचं अनुकरण करायला आपण जर सुरुवात केली तर एक चांगलं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होईल आणि आपलं भविष्य या माध्यमातून चांगलं उज्ज्वल असं होऊ शकतं. अशा प्रकारचा एक प्रयत्न आपण सगळ्यांनी करावा एवढी फक्त या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. पायगुडे भगवताचार्य महाराजांना विनंती करतो की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं.
सच्चिदानंद उपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वै नमः. साई एज्युकेशन ट्रस्ट आयोजित आणि सर्वात महत्त्वाचं या कार्यक्रमासाठी जे निमित्त आहे, आपल्या सर्वांचे गुरुवर्य आणि महाराष्ट्रातील कीर्तनरत्न म्हणून ज्यांचा परिचय समग्र महाराष्ट्राला आहे, त्यांच्या मुखारविंदामध्ये सरस्वतीच बसलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या श्रोत्यांची मनं ज्यांनी आपल्या वाणीच्या माध्यमातून जिंकलेली आहेत, असे आदरणीय गुरुवर्य वाणीभूषण चंद्रकांतजी महाराज वांजळे यांचा अभिष्ट चिंतनाचा आज तारखेनुसार दिवस आहे. तर तिथीनुसार कृष्ण परमात्मा ज्या तिथीला जन्माला आला त्या तिथीला ते जन्माला आले म्हणून ते चंद्रकांत आईवडिलांनी सुद्धा एक गोड नाव ठेवलंय. ज्ञानोबाराय उल्लेख करतात, अहो चंद्रकांत द्रवता किर होय, परी ते हातवटीची नोहे, वक्ता तो वक्ता नोहे श्रोतेवी. ज्ञानोबारांनी असं म्हटलंय की अनेक प्रकारचे मनी असतात. मनी तसं मनाशिवाय आपलंही काही चालत नाही. तसा चिंतामणी नावाचा एक मनी आहे, चंद्रकांत नावाचा सुद्धा एक मनी आहे. पण तो चंद्रकांत नावाचा मनी वितळण्याकरता चंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता असते. पण आमचे चंद्रकांत महाराज असे आहेत की श्रोत्यांचं हृदय आपल्या वाणीच्या माध्यमातून वितळवतात. हे सामर्थ्य त्यांच्या वाणीचं आहे, म्हणून तर त्यांना वाणी भूषण असं म्हणतात. म्हणून त्यांना अभिष्ट चिंतनाच्या हार्दिक अशा खूप खूप शुभेच्छा आपण सर्वांनी मिळून देऊयात. अकल्प आयुष्य हवे तया कळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा नभो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो. त्यांच्याच विचारानं त्यांच्या मार्गदर्शनानं आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी कार्यरत आहोत समाजामध्ये. आदरणीय आमच्या सागर सरांनी सांगितलं की मला अनेकांचा सहवास लाभला आणि मी विचाराने घडलो. माणसं ही विचारानेच घडत असतात आणि अविचाराने ही बिघडत असतात. विचार माणसाला एक विशिष्ट उंचीपर्यंत घेऊन जातात. अनेकांच्या विचाराच्या माध्यमातून सरांचं जीवन घडलं आणि सर्वांचं जीवन विद्यार्थ्यांचं जीवन घडावं याच्याकरता साई एज्युकेशन ट्रस्टची त्यांनी स्थापना केली. अनेक सहोदर अनेक मित्रबंधू आपल्या बरोबर घेतले आणि हे कार्य त्यांनी सुरू केलं. 8 वर्षापासून हा स्तुत्य अत्यंत सुंदर उपक्रम या ठिकाणी समाजाला हेवा वाटेल अशा चांगल्या पद्धतीचा उपक्रम सरांच्या माध्यमातून होतोय. असो, ते म्हणतात ना, अन्नदानम परमदानम विद्यादानम ततत्परम अन्नेन क्षणिक तृप्ती यावत जीवंतु विद्या. असं म्हटलं जातं की बाबा अन्नदान हे मुख्य दान आहे, परमदान आहे. अन्नदानम परमदान विद्यादानम ततत्परम. विद्यादान हे किती श्रेष्ठ याची महती सांगत असताना अन्नदान एका क्षणाची तृप्ती अन्नदानाच्या माध्यमातून होते, पण जीवनभराची तृप्ती जे करतं ते विद्यादान असतं. हे कार्य सागर सरांनी आपल्या सगळ्याला बरोबर सुरू केलं. याचा सागर, सागरामध्ये सगळं समाविष्ट होतं. हेवोनी जळाचे लोट आधी या नदी नदाचे संगाट वाढ करी पोट समुद्र जेवी. असं म्हटलं जातं, माणसाने घागर पोटाचा असण्यापेक्षा सागर पोटाचा असणं कधीही चांगलं. असं एक सागर म्हणजे सगळ्यांचा स्वीकार करणारा, सगळ्याला आपलंसं मानणारा असा त्या नावाचा एक अर्थ होतो. आणि मग या उपक्रमासाठी खूप मोठ्या व्यासपीठावरची सगळी मंडळी अनेक वेळा नामोल्लेख झालाय, त्याच्यामध्ये वेळ जाऊ नये आणि विद्यार्थी त्या ठिकाणी बऱ्याच वेळापासून उपस्थित आहेत. विद्यार्थ्याची 5 लक्षणं एका संस्कृत सुभाषितामध्ये आलेली आहेत की विद्यार्थ्यांनी कसं असलं पाहिजे, त्याचं लक्ष, त्याचं ध्यान कुठं असलं पाहिजे. सुभाषितकार असं म्हणतात, काक चेष्टा बकू ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. म्हणजे विद्यार्थ्यांनी कावळ्यासारखा असावं. तुम्हाला महाराज असं का म्हणता, कावळ्यासारखं का? कावळा हा अत्यंत धूर्त असतो. धूर्त म्हणजे स्वार्थी. आपण अभ्यासाच्या बाबतीत धूर्त असलं पाहिजे, स्वार्थी असलं पाहिजे. आपल्याला नंबर मिळवायचा हे आपलं स्वप्न असलं पाहिजे. कावळ्याला त्याचं ध्येय पाहिजे, याच्यासाठी तो स्वार्थी असतो, म्हणून काकचेष्टा. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण दिलं, बको ध्यानम. बक म्हणजे पकडा. मराठीत सांगायचं झालं तर पकडायला काय म्हणतात, डक ना? माझं चुकलं, जाऊ मला नाही माहिती. डक म्हणजे बदल. पकडा असा आहे, तो पाण्यामध्ये ज्यावेळेस उभा असतो एका पायावर उभा राहतो आणि त्याचं ध्यान असतं पाण्यातल्या माशावरती. कुणी जर त्याला पाहिलं तर तुम्ही म्हणाले एखादा साधू ध्यान लावून बसलेला आहे, पण त्याचं लक्षावरती लक्ष असतं. विद्यार्थ्यांनी सुद्धा लक्षावरती लक्ष ठेवलं पाहिजे. याच्याकरता बगळ्याचं उदाहरण दिलं.
प्राक चेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा. निद्रा ही श्वानासारखी असली पाहिजे. त्याची निद्रा अत्यंत सावध असते. आपला पायाचा जरी आवाज आला तरी झोपलेलं श्वान उठून उभं राहतं. इतकं विद्यार्थ्यांनी त्याच्या कार्याच्या बाबतीत, अभ्यासाच्या बाबतीत तत्पर असलं पाहिजे. अल्पहारी असलं पाहिजे. खूप जेवण नाही करायचं विद्यार्थी दशेमध्ये. लेखा नाही करायचं. जास्त माणूस जेवला की त्याला झोप लागते. याच्याकरता विद्यार्थी दशेमध्ये अल्पहारी, पण तसं होत नाही आपल्याकडनं, कारण ते वय खाण्याचं असतं, त्याच्यामुळं होत नाही. पण तरी देखील तसं असलं पाहिजे. सुभाषितकारांनी आपल्या समोर जो विचार मांडला आणि त्याच्याही पुढे गृहत्यागी. गृहत्यागी असा अर्थ असा आहे, आता विषय जो झाला, जी काही साधनं आहेत, सोशल मीडिया, मोबाईल असेल, टीव्ही असेल, याच्यापासून थोडं लांब असलं पाहिजे. यालाही आपण गृहत्याग समजा. नाही तर गुरुपौर्णिमा होऊन गेली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक जणांनी गुगलची पूजा केली, म्हणजे ते सगळं सांगतं म्हणून गुगलची. पण सगळं गुगल जरी सांगत असतं तरी काय तिथं टाईप करायचं हे सांगणारे आपले शिक्षक आहेत, आपले गुरु आहेत, हे मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. याच्याकरता गुरुची पूजा. पाटील महाराजांनी सांगितलं त्याचा हा मुद्दा आहे. काय सांगितलं पाहिजे हे सांगणार गुगल आज सगळं देतं. त्याच्यामुळे अभ्यास कमी का झाला आज, त्याचं कारण असं आहे ही साधनं आपल्याला सहकार्य करायला लागली. आपण लगेच जेमिनी, ChatGPT म्हणजे ह्या साधनांची नावं घेतल्यानंतर आपण कोणताही प्रश्न आपल्याला अडला तरी आपण तिथं शोधतो. ठीक आहे, पर्याय म्हणून हरकत नाही, पण ही दशा अशी असते. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याप्त सर्व प्रांजळे केली की ज्ञानोबा म्हणतात अभ्यासाचं बळ किती ताकदीचं आहे, अभ्यास किती सामर्थ्यशाली. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे. 800 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी लिहिलेली, म्हणजे अभ्यासाचं सामर्थ्य. एकागती अंतराळे. माणूस अंतराळामध्ये विहार करू शकतो. आज आपण विमानाने फिरतो ना, अंतराळामध्ये अनेक शास्त्रज्ञ जातात ना. ज्या काळात कोणी जात नव्हतं, पण अभ्यासाचं सामर्थ्य सांगत असताना माऊली म्हणतात अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजले केली. हिंस्र शॉपमध्ये वाघाच्या समोर जाण्याची ताकद कुणाची नव्हती, पण वाघाला आपलासा करण्याची ताकद अभ्यासामध्ये. आणि अभ्यासानं वाघ, सर्कसमध्ये वाघ आला का आला, त्याला अभ्यासाने आपलासा केला. साप म्हटलं की बाप आठवतो, पण सर्पमित्र आहेत ना. सर्पमित्र काय करतात, सर्पमित्रांनी त्यांचा अभ्यास केला, त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला सापाच्या. आज ते साप हाताळतात. ही ताकद कशाची, ज्ञानोबा म्हणतात अभ्यासाचे निबळ. इतका अभ्यास ताकदीचा आहे. आपण सगळे पैमुख आहोत. नाथांनी ओवी दिली, विषय ते मनाधी मन पवनाशी वश्य जाण, अभ्यासे वश केला पवन सहज मन स्थिरावे. अभ्यासाशिवाय आपलं मन स्थिर होत नाही. अभ्यास करताना कसा, हळूहळू ढाळे ढाळे येतुलेली एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. एकदम नाही करायचं. तुम्ही म्हणाला सगळेच अभ्यासाचे सांगायला लागले, एका दिवसात एवढा मोड द्यायचा का, नाही. हळूहळू ढाळे ढाळे. स्वामी विवेकानंद म्हणायचे परीक्षेला जाताना अभ्यास करू नका, वर्षभर करा आणि परीक्षेला जाताना हसत जा. जे वर्षभर केले की तिथं जाऊन आठवा लिहिल्या, म्हणजे टेन्शन घेत नाहीत मुलं, म्हणजे लोड येत नाही त्यांना. नाही तर बऱ्याच वेळा मग पुढच्याचा पाहून मागच्याला पेपर घ्यावा लागतो. शाळेत परीक्षा चालू होती, पुढचा विद्यार्थी पेपर लिहितो आणि मागचा विद्यार्थी त्याचा पाहून पेपर लिहितो. आणि सर त्याला सांगत होते, अरे मागचा विद्यार्थी तुझा पेपर पाहून लिहितोय, त्याला पेपर दाखवून. तरी तो त्याला दाखवायचा आणि हा पाहून द्यायचा. शेवटी सरांनी विचारलं, तू पेपर का दाखवतो त्याला. तुम्हाला सर मी काय एकटा नापास होत नाही. अभ्यास नाही केला तर स्थिती ही आहे. मला सांगायचं तात्पर्य अभ्यासाचं सामर्थ्य सांगता सांगता आपली ती अवस्था नको. अभ्यास आपण जे हातामध्ये घेतले त्याच्याशी एकरूप होणं. सचिन तेंडुलकरांच्या जीवनाचा इतिहास वाचत असताना एक छोटीशी गोष्ट, म्हणजे क्रिकेटचा सराव करायचे वानखडे स्टेडियमला आणि त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर स्टंप वरती 1 रुपया ठेवायचे. आणि सचिन तेंडुलकर दमल्यानंतर आता म्हणायचे खेळ, स्टंप वरती 1 रुपया असायचा. बॉलरला सांगायचे बॉलिंग टाक. जर विकेट काढली बॉलरनी तर हा 1 रुपया विकेट काढणार होता. आणि जर विकेट काढली नाही, सचिननी स्वतःची विकेट जर दिली नाही, तो 1 रुपया सचिन तेंडुलकरचा. असा सराव त्यांनी केला. विषय 1 रुपयाचा नाहीये, 1 रुपयाच्या बक्षिसाचा विषय नाहीये तो, हा एकाग्रतेचा विषय. आजही सचिन तेंडुलकर सांगतात, माझ्या गुरूंचा 1 रुपया मला आज आठवतो. आज मी कोट्यावधी रुपये जरी माझ्याकडे असले तरी 1 रुपयाने मला एकाग्रता शिकवली. हे अत्यंत महत्वाचं.
काय सांगतात, त्यांचे विचार काय असतात, हाही विचार आपण घेतला पाहिजे. खूप लांबवत नाही, पण ऐकलेली एक गोष्ट जाता जाता सांगतो की ज्यांनी शिष्यवृत्ती दिली आणि ज्यांना मिळणार आहे त्यांच्याबद्दलचा भाव काय असला पाहिजे या गोष्टीतून आपल्याला लक्षात येईल. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आपल्या भारत देशाचे डॉक्टर रघुनाथजी माशेलकर सगळ्यांना माहिती आहे. आपल्या भारताचं राष्ट्रपतीपद ज्यांनी भूषवलं डॉक्टर के.आर. नारायणन ही सगळ्यांना माहिती आहे. काय झालं होतं, डॉक्टर रघुनाथजी माशेलकर त्यांची मी युट्यूबला एक व्याख्यान ऐकली. त्यांचा एक सन्मान सोहळा होता. त्याच्यामध्ये स्वतःचा जीवनाचा परिचय त्यांनी एक त्या ठिकाणी दिला. म्हणजे मी लहान होतो, 6 वर्षाचा, पहिलीला शाळेत जाणारा मुलगा. म्हणले गोव्यामध्ये माशेल नावाचं त्यांचं गाव. म्हटले वडील गेले लहानपणी, आई होती. आईनं मला मुंबईला आणलं. मी शाळेमध्ये शिकायला लागलो. आईनं धुण्या भांड्याचंच काम केलं. शहरात राहत असताना काय काम होतं दुसरं. आणि मग असं शाळेमध्ये मी हुशार होतो. माझा नंबर यायचा. 10वी पर्यंत शिकलो. 1 नंबरने पास झालो. आता उच्च शिक्षण घ्यायचं. 21 रुपये फी हवी होती. आईनं 2 महिने धुणी भांडी केली, पण 21 रुपये फी काही मला मिळाली नाही. ते मला फी भरता आली. मग जी मिळेल त्या शाळेमध्ये मला ऍडमिशन घेता आलं. चांगली शाळा आणि बाकीची शाळा साधी शाळा याची व्याख्या मला तर नाही आजपर्यंत करता येत. सगळ्या शाळा सगळ्यात चांगल्या असतात. चांगलं कोण आणि साधं कोण हे आपल्यावरती ठरत असतं. पण त्यांचं वाक्य मला अत्यंत गोड आहे. शिक्षकांबद्दल ते इतकं चांगले बोलले. म्हणले गरिबीमुळं मी आमच्या साध्या शाळेमध्ये शिकलो. माझी शाळा साधी होती, पण मला शिकवणारे शिक्षक मात्र श्रीमंत होते. हा केवढा मोठा विचार त्यांनी शिक्षकांच्या संबंधाने. प्रत्येक शिक्षक, इथं बरेच आमचे शिक्षक मंडळी आहेत, ती परिस्थितीकडे जाऊ नका त्यांच्या, पण विचाराची त्यांची श्रीमंती शोधा. अत्यंत विचाराने श्रीमंत असणारी ही सगळी मंडळी इथं उपस्थित आहेत. तर त्यांनी पुढे सांगितलं की उच्च शिक्षण घ्यायचे, पैसे नाहीत, फी भरायला काही नव्हतं जवळ. आणि अशीच शिष्यवृत्ती आम्हाला मिळाली त्या काळामध्ये 60 रुपयाची. मिळाल्यानंतर त्याच्यावरती आमचं काही शिक्षण पूर्ण झालं. शिष्यवृत्ती मिळणाऱ्यांमध्ये आम्ही 2 जण होतो म्हटले. म्हणजे मी एक स्वतः, डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि के.आर. नारायणन, आम्हाला दोघांनाही शिष्यवृत्ती मिळाली. एक जगातला जागतिक पातळीचा मोठा शास्त्रज्ञ झाले आणि एक भारत देशाचे राष्ट्रपती म्हणून त्यांनी पद भूषवलं. 19 मार्च 2000 ला भारत देशानं 3घांना पद्मश्री पुरस्कार दिला. आता ती शिष्यवृत्ती मिळाली होती ती टाटा परिवाराची होती. 60 रुपयाची शिष्यवृत्ती त्या काळात त्यांना मिळाली होती. आणि 19 मार्च 2000 ला पद्मश्री नावाचा पुरस्कार भारत सरकारने 3घांना जाहीर केला. त्याच्यामध्ये ही 3 नावं, पहिलं नाव होतं डॉक्टर रघुनाथजी माशेलकर, के.आर. नारायणन आणि यांचं नाव होतं रतनजी टाटा साहेबांचं. तिघही खुर्चीवरती शेजारी शेजारी बसले होते. सन्मानाची ज्यावेळेस वेळ झाली त्याच्या अगोदर के.आर. नारायणन साहेब आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर साहेब दोघेही उठले आणि रतनजी टाटांना हात जोडले आणि एकाच वाक्यात सांगितलं, आज आम्ही तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसलोय त्याचं एकमेव कारण तुमच्या परिवारानं दिलेली 60 रुपयाची शिष्यवृत्ती, त्याच्यावरती आम्ही शिकलो. बरे टाटांना माहितीच नव्हतं, देणारा सुद्धा दान दिलंय पण माहिती नाही. त्यांच्या परिवारामुळं 60च रुपये त्या काळातले कमी नव्हते, पण त्याचा भाव केवढा मोठा असतो. आम्ही शिकलो तुमच्या पैशावरती, तुम्ही दिलेल्या शिष्यवृत्तीवरती, पण ती शिष्यवृत्ती आमच्यासाठी एवढी मोठी ठरली. मला असं वाटतंय की इथं ज्यांनी शिष्यवृत्ती ज्यांना मिळणार आहे म्हणजे देणार आहेत ते दोघेही मोठे आहेत. कदाचित आपण हेही स्वप्न पाहू की मी जी उंचीची पदं सांगितली आता त्या पदापर्यंत शिष्यवृत्ती घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पोहोचावं. गुरुवर्य वंदनीय भागवताचार्य चंद्रकांत महाराज वांजळे त्यांचे बोल आपण निश्चितच मनी ठेवूया. मी महाराजांना विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. टाळ्यावरून आपण महाराजांचं मंगल भगवान विष्णू मंगल मंगल पुंडरीकाक्ष मंगल तनयाही. श्री साई एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून उच्च शिक्षण वृत्ती वितरण आणि पालक विद्यार्थी सुसंवाद मोबाईल वापरताना घ्यायची काळजी या विषयावरती सुंदर स्वरूपाचं मार्गदर्शन तीनही वक्त्यांनी सुंदर केलेलं आहे. आलेले सन्माननीय या सोहळ्याचे प्रमुख अतिथी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष परमश्रद्धेय डॉक्टर श्रीपादजी सबनीस सर, आदरणीय
श्री अनिलजी व्यास सर, संतोषजी महाराज पायगुडे, अनिलजी गुगे सर, नानासाहेब मारणे, मंदारजी देवगावकर आणि सर्व शिक्षक, पालक, साई एज्युकेशन ट्रस्टचे असणारे सर्व विश्वस्त मंडळी, त्याचबरोबर जीवनज्योत फाउंडेशन असेल, शिवराज्य विषयक सोहळा समितीचे असणारे सर्व सदस्य आदरणीय नाताजी पासरकर आणि विजयबाबू पासरकर ही सगळीच मंडळी या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहात. माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून सर दरवर्षी 8 वर्ष सालावतप्रमाणे हा चैतन्यदायी सोहळा या ठिकाणी साजरा करत असतात. शिष्यवृत्ती, शिष्य घडवले पाहिजेत किंवा आपल्या अंतःकरणामध्ये शिष्य हीच भावना असली पाहिजे. शिष्य वेगळा असतो आणि चेला वेगळा असतो. चेला वृत्ती नाहीये, शिष्यवृत्ती. चेला बऱ्याच वेळेला गुरुच्या पाठीमागे जाताना काही वेळेस त्याचा अंधाधुंद असलेला कारभार असतो आणि शिष्य हा कायम विनम्र असतो. गुरु नजरेच्या आड झाल्यानंतर गुरुचं असलेलं प्रारूप शिष्याच्या रूपाने दिसावं अशा स्वरूपाची त्याची वृत्ती कायम असावी, अशा स्वरूपाचा भाव त्या पाठीमागे असतो. मदत किती आहे त्याच्यापेक्षा त्या पाठीमागच्या असलेल्या भावना फार उज्ज्वल स्वरूपाच्या आहेत. आदरणीय सागर सर ज्या शून्यातून आले आणि ज्ञानदान तर देतोयच, आपण करतोयच, परंतु त्याचबरोबर जीवन घडवण्याचं, मला मोबाईलवरचं लेक्चर ऐकता नाही आलं खरं, परंतु आदरणीय टकर सर आपण एकत्र आलं पाहिजे. तुकोबरांचं एक प्रमाण आहे सर त्यासाठी, तुका विनवितो पाय, दान मागे समुदाय. समुदायाने जेवलं पाहिजे, समुदायाने भोजन केलं पाहिजे. कमी सगळ्या समुदायाने नाही, परंतु घरातला समुदाय आपला घर वेगळं होतं आणि बाकीचे आपण एकत्र येतो. परंतु सरांनी हा एक कुंभमेळा बळस जमवलाय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण कोणीतरी म्हटलं होतं, पृथ्वीवरती 4 माणसं एकत्र येण्यासाठी एका माणसाने पृथ्वी सोडावी लागते, तेव्हा 4 जण येतात खांदा द्यायला. परंतु एक सद्विचाराने आपण इथं आलेलो आहोत. मी जास्त बोलणार नाही कारण की आपल्याला सरांचं ऐकायचंय आणि सत्कार मूर्तीने जास्त बोलू नये. परंतु जीवनाचा व्यापक अर्थ, आज सकाळी प्रवचन होतं, पुन्हा परत कानातून लोक सांगत होते महाराज ते मावळमध्ये 19 पोरं गेले, 19 वर्षाची मुलं, 4 मुलं गेली अपघातात. वाढदिवस साजरा करायला जातात, वडील गाडीची चावी लपवून ठेवतात, पण दुसरी कुठली तरी गाडीची चावी घेऊन मुलगा जातो आणि 2 गाड्या आहेत, दोघांच्या स्पर्धा सुरू होतात तीव्र स्वरूपाच्या आणि दोघांमध्ये 2 गाड्यांच्या स्पर्धा आणि गाडी एवढी पलीकडच्या बाजूला जावी आणि 4ही असलेल्या घरांवरती शोक काळा यावी. तर हे जातोय कुठं आपण 20 वर्षाच्या आतमध्ये. म्हणून सरांनी सांगितलं की त्यांना सायकल द्या, त्यांना वस्तू विकायला सांगा. हे जे आपल्याला मिळालेलं जीवन आहे ते अत्यंत अमोलिक आहे. हे काय सांगायला काही प्रवचन नाही याचं, परंतु आम्ही विद्या संपादन करतोय आणि आम्हाला आमचं जीवनच वाचवता येत नाही. ऑपरेशन ॲज सक्सेस अँड पेशंट ॲज गॉन. ऑपरेशन यशस्वी झालं, पेशंट गेलं, काय अर्थ आहे? शिकलो, आम्ही पदव्या घेतल्या, पण त्याचा व्यापक आणि विधायक अर्थ या सगळ्या वक्त्यांनी सांगितला आणि आम्ही कुठेतरी अंतर्मुख झालो की पालक म्हणून आम्ही सुद्धा कुठेतरी कमी पडतो. आम्ही घरं बांधतो, घरं घेतो, पण घरामध्ये आम्ही थांबत नाही. घरामध्ये वस्तू याव्यात. प्राचार्य शिवाजीराव भोसले बोलायचे की आजचा घर वस्तूंचा सागर झालाय, परंतु आनंदाचा डोह मात्र आमचा आटलेला आहे. तर आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे हे सगळं भाव एकत्रित आम्ही यावं. एकत्र ओम सहनावं तू सहन भुरम तू, हे जे आपले श्लोक आहेत ते त्याच अर्थाचे. आणि म्हणून यारे यारे लहान थोर सगळ्यांनी एकत्र यावं. बाकीचा समाज एकत्र येईल त्यापेक्षा आम्ही घरातले सदस्य 1 आठवड्यातून एकदा आम्ही भोजन घेतलं पाहिजे. आवडीचं कुठलं तरी भोजन म्हटलं पाहिजे. एकमेकांच्या आम्ही पाया पडलं पाहिजे. हा आमचा असलेला आचार आहे. तुम्ही बाकीचे काही म्हणा, अशा स्वरूपाची एक आचार संपदा आम्हाला कुटुंब व्यवस्थेने दिलेली. हाऊस इज बिल्ड बाय हँड्स बट होम इज बिल्ड बाय हार्ट. दगडविटांनी बांधलं तर ते हाऊस असतं, पण अंतःकरणाने बांधलं जातं ते घरच असतं. येणाऱ्याला पाणी द्यावे. आता घरात गेल्यानंतर सगळे माना खाली घालून बसलेले, कारण की आपल्याच नादात. कोणीतरी 20 वर्षापूर्वी कोल्हापूरच्या एका शिक्षकानेच लिहिलेली कविता होती, ती नेहमी बोलत असतो, आउटडेटेड झालंय आयुष्य, स्वप्न डाउनलोड करता येत नाही, संवेदनांना व्हायरस लागलाय, दुःख आता सेंड करता येत नाही, जुने पावसाळे उडून गेले डिलीट झालेल्या फाईल सारखे, घरही आता शांत असतं रेंज नसलेल्या मोबाईल सारखे, फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह मध्ये संस्कारांना जागा नाही, फाटलेली वाणी जोडणारा इंटरनेटवरही धागा नाही, हँग झालेल्या पिशी सारखी मातीची स्थिती वाईट, नाती जोडणारी कुठं दिसत नाही आता वेबसाईट, 21व्या शतकातली पिढी केवढी मोठी क्यूट, कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली पण संवाद झालाय म्यूट, विज्ञानाच्या गुलामगिरीमध्ये केवढी मोठी चूक, आणि रक्ताच्याही नात्यांना पाहण्यासाठी आता लागतंय फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम.
कविता आजच म्हणली, सरळ म्हणली, दररोजच म्हणत असतं, त्यामुळे पाठ झाली. तसं काय त्याच्याबद्दल टाळ्या नको, परंतु ती अंतर्मुख होण्यासाठी 20-25 वर्षापूर्वी लिहिलेलं ते आजही तसंच बेमालूम लागू पडत आहे. आणि म्हणून आपली अंतःकरण स्थिर झाली पाहिजे. आणि इथं सगळी मंडळी इतकी गुरुवर्य आहे, आदरणीय श्रीपाद सबनीस सर सतत पायाला भिंगरी बांधून समाजाचं जागरण करणारा एक जागले म्हटलं तर वावगं ठरू नये. व्यासरांच्या आठवणी आहेत. आता अण्णा सांगत होते, आपले महादेवांना सांगत होते की कोळी समाजाचे आई वडील गेले त्या मुलांच्या, आणि मग त्या 2 मुली घेऊन व्यासरांच्या संस्थेत आम्ही गेलो होतो. आणि व्यासरांची वास्तू होती आपल्या आयडियल चेंबरमध्ये, आणि सर आदरणीय अनिल कंदवणे सर क्लासेस घ्यायचे. ते मला म्हणायचे की दरवर्षी करार असतो भाडे देण्याचा, म्हणजे ठरलेली असते. मला म्हणायचे तुम्ही सर तुम्ही बोलले की सर कमी करतात. आणि मी म्हणले तुम्ही सांगा म्हणजे किती बोलायचं. मग मी बोलायचं ते सांगायचं नाही, हो त्याचं अमुक मेंटेनन्स असतो, असं असतं. आणि याच्याही खर्च सुद्धा मी इकडे नाही, बघा सर सामान्य घरातली मुलं शिकतात, चालेल तुम्ही म्हणाल तसं. असं 1 वर्ष नाही, सलग 5-10 वर्ष त्यांनी आमचाही शब्द पडू दिला नाही. तर तेही त्यांचं मोठं उत्तरदायित्व आहे. आपल्या गरजा कमी करून समाजाची सुख वाढवणारी ही सगळी मांदियाळी इथं समोर पाहिल्यानंतर आम्ही फार छोटे आहोत, फार कमी आहोत याची जाणीव निर्माण होते. आणि हे असंच लहानपण आपल्याला कळावं. आणि अनुरणीय तुकडा तुका आकाश एवढा, ही आकाशाची स्वप्न पडावी. खूप वेळ घेतलाय मी, कारण की इतक्या मोठ्या सरस्वती पूजकांच्या समोर आणि तितकंच आचरण शुद्ध असलेली ही सगळी आचार आणि विचार याचा सुंदर समन्वय असलेली ही मंडळी. आणि म्हणून सागर सर का माझ्यावर प्रेम करतात काय माहिती, परंतु एकलव्यासारखं कधी जवळ नाही आले, परंतु दुरून ते सगळे शिकत राहिले. आणि त्याबद्दलची त्यांची कृतज्ञता आहे. सगळेच ट्रस्टी आणि सगळेच खूप प्रेम करणारी इतकी मंडळी आहे, त्याबद्दल मी भगवंतांचे आभार मानतो की तुम्ही मला इतकी चांगले मित्र दिले, दृश्य अदृश्य स्वरूपाचे. सगळ्यांच्या चरणाला मी नतमस्तक होतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण. खूप ऐकायचं होतं आणि साठवायचंही होतं. वेळेची मर्यादा पाहता महाराजांनी थोडक्यातच आटोपलं, हरकत नाही. आदरणीय शंतनू नामधडे, सिनेट अध्यक्ष सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, यांनाही 2 मिनिटं आपले विचार व्यक्त करायचे. सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वांना नमस्कार, गुड इव्हनिंग. आज स्वबोध आहे. नमस्कार म्हटलं की आपण नमस्कार नाही करत. नमस्कार नमस्कार एवढंच सांगायचं होतं. आता ज्या पद्धतीने हा कौतुक सोहळा, महाराजांचं बोलणं, दोन्ही महाराजांचं बोलणं, सबनीस सर सगळ्या समस्त समाजाला पुढे घेऊन जाण्याचं जे काम त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून करतायत, सबनीस सर, व्यास सर यांनी मुळशीमध्ये अशा पद्धतीने एक मोठं काम उभं केलंय. आपण सर्व पालक मंडळी, मी जेव्हा आलो तर क्लासमधले विद्यार्थी संख्या आणि त्याच्यापेक्षा जास्त असलेली पालक संख्या बघून मला क्लासच्या जो हा क्लास चालतो तर दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करावंसं वाटतं की इतके पालक आपण जोडून ठेवले. तर असं काय केलं, जरा मला वेगळं येऊन तुम्हाला एकदा भेटायचं आहे की असं काय जादू केली आहे की सगळ्यांना इतका वेळ तुम्ही बसून ठेवलाय. कारण की इतक्या वेळ तर पालक खरंच एखाद्या क्लासच्या कार्यक्रमाला देतात याच्यावर माझा खरंच विश्वास नव्हता. पण आज मी बघून काय जादू आहे त्यांच्याकडे, काय ट्रिक्स आहेत, त्या मला एकदा त्यांना विचारलं पाहिजे. त्यांनी आता माझ्या परिचयात सांगितलं की मी एका विद्यापीठाचा सिनेट सदस्य आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे याचा सिनेट सदस्य आहे. आणि बरेचशी कॉलेजेस पण जाणं येणं होतं, सगळं होतं. एकंदर पालकांचं शिक्षण संस्था, कॉलेज याच्याबद्दलचं असलेलं नैराश्य आणि या क्लासमध्ये आपण इतक्या मोठ्या संख्येने इथे आलात आणि जवळजवळ 2.5 तासापासून आपण सगळे हे सगळं ऐकतोय, ग्रहण करतोय, चांगल्या चांगल्या गोष्टी. आणि याचं नियोजन सुद्धा खूप सुंदर केलंय. म्हणजे कौतुक असं आहे की मोबाईल, या मोबाईलसाठी त्यांनी 1 तासभराचं व्याख्यान, कुटुंब याच्यासाठीचं व्याख्यान, संत महात्म्यांचे, साधू संतांचे आशीर्वचन, अशा पद्धतीचं एक चांगलं कार्यक्रमाचं आयोजन जे पद्धतीने शेडगे सरांनी केलेलं आहे किंवा दोघांनी, हे सगळे जे आयोजक आहेत त्यांनी केलंय, त्याचं खरंच हे कौतुकास्पद आहे.
महाराजांचा आज अभिष्ट चिंतन सोहळ्याचाही योग आम्हाला मिळाला. त्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना, सगळ्या समाज बांधवांना मिळतच राहतील. अशा पद्धतीचं एक चांगलं असं वातावरण जे तुम्ही बनवलंय हे खरंच एक केस स्टडी आहे. ही केस स्टडी खरंच चांगल्या ठिकाणी आली पाहिजे. कशा पद्धतीने आपण आपल्या पालकांशी संवाद ठेवतो, विद्यार्थ्यांशी संवाद ठेवतो, असं जे सगळं चाललंय खरंच मला एकदा वेगळं येऊन आपल्या सगळ्यांना भेटायचंय आणि सगळं जाणून घ्यायचंय कशा पद्धतीने आपण हे सगळं घडून आणताय. आपलं सर्वांचं अभिनंदन, सगळ्यांचं कौतुक, विद्यार्थ्यांचंही कौतुक. बराच वेळ झाला आपण इथे ऐकतायत सगळ्यांना, आपलं सगळ्यांचं कौतुक. मलाही बोलण्याची संधी दिली, मी नाही म्हणत होतो. खरं तर महाराजांच्या साधू संतांच्या आशीर्वादानंतर बोलणं हे काही संयुक्तिक नसतं. माझ्यासारख्या पामरांनी बोलणं ते तर बिलकुलच संयुक्तिक नाहीये. परंतु खूप आग्रह झाला, त्याच्यामुळे मी आपल्या समोर व्यक्त झालो. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना खूप मोठे व्हा, यशस्वी व्हा, देशाचं नाव मोठं करा, समाजाचं नाव मोठं करा, समाजामध्ये जा, समाजाच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि अडचणी सोडवण्यासाठी आपलं शिक्षण उपयोगी करा. एवढंच मी आपल्या सर्वांना सांगेल. सगळ्या विद्यार्थ्यांना आपण सगळ्या पालकांनी चांगल्या पद्धतीने सपोर्ट करावा. जेन झी, जेन अल्फा अशा पद्धतीचे सगळे आहेत, त्यांचा सगळा भावविश्व समजून आपण पुढे जावा हीच सगळ्यांना विनंती करतो. सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. श्रीपाद सबनीस साहेब, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, विचारवंत आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, नेहमीच कार्यक्रमासाठी आणि आम्हासाठी उपलब्ध असतात. खरंच सरांचं प्रेम किती असेल सांगू शकत नाही. कार्यक्रम ट्रस्टचा आहे. मी माझी बाकीचे जे काही काम आहेत ती बाजूला ठेवणार आणि तुमच्यासाठी वेळ काढणार. हे प्रेम आज कित्येक वर्ष सरांनी आम्हावर ठेवलेलं आहे, विशेष करून सागर सरांवर. मी सरांना विनंती करतो की आपल्या मार्गदर्शनासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. आपले मार्गदर्शन आम्हा सर्वांना मिळावं ही विनंती, आपणास विनंती. रामकृष्ण हरी. ज्यांचा वाढदिवस आहे असे परम आदरणीय चंद्रकांत वांद्रे महाराज, ज्यांनी गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या महान देणगीनं पुण्य पेरलं, ते सर्व दाते सन्माननीय घोगे, सन्माननीय काळभोर, सन्माननीय कोंडरे, हरिभक्त परायण पायगुडे महाराज, काळे महाराज, संतोषजी, नानासाहेब, या साई प्रतिष्ठानचे आणि नव्या पिढीमध्ये विचारासह नवीन नवीन कृतीचे प्रयोग करणारे आमचे मित्र सागर शेडगे, त्यांच्या सुविद्य पत्नी सन्मान्य ताई, या समारंभाला उपस्थित असलेले सर्व पालक, विद्यार्थी आणि आपण सर्व, महाराजांचा वाढदिवस हे निमित्त करून त्या प्रकाशामध्ये नव्या कृतीची सागरला पेरणी करायची असते. वांद्रे महाराजांनी किती महाराष्ट्र बदलला, किती देश बदलला, मला थोडी कल्पना आहे, नाही असं नाही. पण सागर मधला एक वाईट माणूस काढून त्याच्यातला सज्जन माणूस बनवला, हे मात्र वांद्रे महाराजांचं अत्यंत महत्वाचं. एक शिक्षक घडवणं म्हणजे संबंध देशाला घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये ऐतिहासिक योगदान आहे. महाराजांचा 50वी साजरी केली माझ्या हातानच. आता आज वाढदिवस आहे, त्याला शुभचिंतन करत असताना महाराज 100 वर्षापर्यंत नक्कीच जगावे आणि त्या समारंभाला आपण सर्वजण हजर राहावेत आणि मीही हजर राहावं. कारण माझा स्वार्थ आहे, तेवढ्या वर्ष मी जगू शकेल. माणसं वयानं जगतात
पण पुण्य किती पेरतात हा महत्वाचा प्रश्न आहे. किती जगला माणूस यापेक्षा कसा जगला. वांद्रे महाराजांचं संबंध आयुष्य अध्यात्माला वाहिलेलं आहे, संतत्वाला वाहिलेलं आहे. देवत्वाच्या प्रकाशामध्ये, संतत्वाच्या विचारामध्ये सदैव 24 तास रममाण झालेले महाराज, चारधामाचे अनेक अशा प्रकारची यात्रा करणारे महाराज, सर्वांना देवपूजा आणि भक्तीचं महत्व सांगणारे महाराज, प्रत्येक खेड्यापाड्यापासून ते टीव्हीच्या पडद्यापर्यंत संबंध क्रांतिकारक अशा प्रकारची कीर्तनामध्ये भूमिका मांडणारे समाजनिष्ठ अशा प्रकारचे अध्यात्मवादी वांद्रे महाराज. ज्ञानेश्वर ते आंबेडकर हा प्रवास कीर्तनामध्ये सांगणारा माझ्या माहितीतला एकमेव वांद्रे महाराज महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून महाराजाच्या भूमिकेनं परिवर्तन होऊ शकतं याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. एक सज्जन सात्विक अशा प्रकारचा सागर शेडगे सारखा शिक्षक जो इमानदारीनं क्लास चालवतो, पालकांच्या चिंतेची संबंध धुरा वाहतो आणि या संदर्भामध्ये क्लासमध्ये वेगवेगळे प्रयोग करतो, याचं श्रेय साईच्या ट्रस्टला किंवा साईच्या संबंध व्यक्तिमत्वाला त्या विचारांना देत असताना वांद्रे महाराजांचा प्रवेश त्यांच्या आयुष्यात होतो आणि त्यामुळे सागरचं जीवन संबंध बदलतं आणि बदलल्यामुळं क्लासमधलंही अंतरंग बदलतं. क्लासमधले विद्यार्थी वेगवेगळ्या घरातून, वेगवेगळ्या पालकांच्या संस्कारातून आलेले आणि क्लास जरी अत्यंत शुद्ध सात्विक विचारांच्या सागर शेडगेंचा असला तरी चार भिंतीच्या बाहेरचं जग मात्र अत्यंत गलिच्छ आहे. आळंदी आणि देहुला जसे देवत्वाची पूजा केली जाते, महाराष्ट्राच्या मनामध्ये ही पूजा आहे, पण महाराष्ट्रामध्येच आमचा अशोक खरात निर्माण झाला आणि महाराज या संकल्पनेलाच त्यांनी चॅलेंज निर्माण केलं. महाराज या संकल्पनेचा पराभव केला की काय अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली. त्यामुळे महाराजांना अधिक आव्हान पेलावं लागलं. आता कीर्तन फक्त सद्विचाराचं सांगून चालणार नाही, तर कीर्तनामध्ये चंद्रकांत वांद्रे महाराजांसह सर्व महाराज परंपरेला पावित्र्य टिकून समाजाचं चारित्र्य आणि चित्र बदलण्यासाठी, घडवण्यासाठी आता नवीन चॅलेंज घ्यावा लागेल. या दुष्ट आणि अत्यंत गलिच्छ अशा प्रकारच्या बदमाश प्रवृत्तीचा निषेधही करावा लागेल. संघर्षाची भूमिकाही महाराज लोकांना आता घ्यावी लागेल. त्याशिवाय ज्ञानेश्वर तुकारामांनी पेरलेलं हे संबंध सत्य आणि अध्यात्म महाराष्ट्रात टिकणार नाही, देशात टिकणार नाही. संबंध देशाचं राजकारण अत्यंत गलिच्छ झालेलं आहे, धर्मकारण धर्मांध झालेलं आहे आणि म्हणून समाजाला चरित्र आणि चारित्र्य उरलेलं नाही. वारकरी संप्रदायाची जुनी परंपरा गेल्या अनेक वर्षापासून, 7-8 वर्षांपासून ही चालू आहे. 800 वर्षाची परंपरा जी चालत आली ती पुढे चालवत असताना त्याच्यातलं सामर्थ्य, त्याच्यातलं संबंध, विचाराचं पुण्य हे पेरत असताना नव्या पिढीमध्ये हा विचार पेरण्याची गरज आहे. शिक्षणामध्ये संत साहित्य काही प्रमाणात निश्चित आहे. ज्ञानेश्वराची ओवी आहे, तुकारामाचा अभंग आहे, अनेक अशा प्रकारचे अभंग त्याच्यात आहे. पण विद्यार्थ्यांचं आयुष्य बिघडवणाऱ्या अनेक कल्पना, अनेक गोष्टी सिनेमाच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, तुमच्या गुगलच्या माध्यमातून आज समोर येत आहे. तंत्रवाद हा कंपल्सरी आहे. त्याच्यातलं सामर्थ्य कोणतं घ्यावं आणि त्याच्या मर्यादा कोणत्या वजा कराव्या या बाबतीतला विवेक पालकांचा शिल्लक नाही आणि म्हणून मुलं बिघडत आहेत. पालक वर्ग हा जागरूक नाही, संवेदनशील नाही. मुला जन्माला घालणं सोपं असतं, पण मुलांचं संगोपन करणं, त्याला संस्कारित करणं, त्याला आधुनिकतेबरोबर परंपरावादातलं मूल्यात्मक सामर्थ्य त्याला संस्कारित करणं ही अत्यंत चॅलेंज अशा प्रकारची नव्या पालकासमोर, आधुनिक पालकासमोर ही आव्हानं उभी आहे. आणि पालकही गांगरून गेलेलं आहे, गोंधळलेलं आहे. आर्थिक चणचण एकीकडे, सामाजिक दूषित वातावरण दुसरीकडे, सिनेमाचं आणि संबंध जे आक्रमण झालेलं आहे या आक्रमणामध्ये तरुण पिढी वाया जात आहे. सिया गोयल सारखी तरुण मुलगी, श्रीमंत घरातली मुलगी लग्न ठरल्यानंतर त्या नवऱ्यालाच मारून टाकते प्रियकराच्या मदतीनं
अशा प्रकारची उदाहरणं म्हणजे या देशातल्या सांस्कृतिक संचिताला आग लावणारी उदाहरणं आहेत. ही सियावल कोण्याही घरात निर्माण होणार नाही याची काळजी आई वडिलांनी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, 2 भाऊ रात्री 2 वाजता 3 भाऊ भांडत आहेत. काय तर टीव्हीचा आवाज मोठा, गाड्याचं मोठं लावायचं की कमी करायचं. तिघांचं भांडण आणि दोघांचा मृत्यू, भावाकडून भावाचा मृत्यू. सखं रक्त रक्ताला मारतय अशा प्रकारचं इतका क्रूर हा महाराष्ट्र ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव दराबाईचा महाराष्ट्र, चोखा बेळा शेख महमदांचा महाराष्ट्र. या महाराष्ट्रामध्ये हे क्रौर्य कुठून आलं? क्रूरता ही हिंदू धर्म शिकवत नाही, इस्लाम म्हणजे शांतता. ख्रिश्चन धर्म शिकवत नाही, बुद्ध धर्म शिकवत नाही. आणि म्हणून ही विकृती जी निर्माण झालेली आहे समाज जीवनामध्ये, या विकृतीला कारण ठरणाऱ्या मीडिया असो, सोशल मीडिया असो, आता बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊ साठे त्यांच्या आई माईवरनं त्यांच्या शिव्या 2 गटात सुरू झालेले आहेत. असे अनेक प्रकारचे. गांधी आणि आंबेडकरांचा विवाद चालू आहे. गोडसेनी गांधीला ठार मारलं, त्या गोडसेचे आता मंदिर उभं करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि म्हणून अधिक जागरूक होणं, पालकांनी जागरूक होणं हे महत्वाचं आहे. मुलं अत्यंत कच्च्या मनाची झालेली आहे, हव्या मनाची झालेली आहे. आज मला निरोप मुलगा न्यायाधीश आहे, 7 वर्षाचा त्याला मुलगा आहे. त्याला एक विशिष्ट फरची टोपी आणली 15 वर्षाला घालाय न्यायाधीशाला म्हणून. ती तो मुलगा तो मागत होता, गेला दिला नाही, वाटोळ खराब करेल म्हणून. तो असा वैतागला एकदम आणि स्वतःलाच काहीतरी करून घेत बसला. अशी नवी पिढी वेगवेगळ्या कारणामुळं अत्यंत हायपर झालेली आहे. आणि म्हणून त्याला सांभाळणं, त्याला कंट्रोल करणं, त्याला गोंजाळणं, त्याला पोटात घेणं, त्याला रागावलं तर एक आत्महत्या करायला चालेल. मुलं 2 मार्क कमी पडले तर नापास होण्याच्या भीतीनं नापास होणारी मुलं, आत्महत्या करणारी मुलं मुली. हा काय प्रकार आहे? मन कच्ची झालेली आहे. आणि म्हणून या सर्व संदर्भातलं आव्हान पालकांसमोर मोठं आहे. मला मान्य आहे की अत्यंत दरिद्री आणि अत्यंत गरिबीच्या संसार तुम्ही करत आहात आणि या गरिबीच्या संसारामध्ये थोडासा थंडावा मिळावा, थोडासा दिलासा मिळावा, मुलांची आणि पालकाची किरकिर कमी व्हावी या दृष्टीनं जो इथे काय 5-7 दात्यांनी जी मदत जी काही दिली असेल, थोडीफार मदत, ती मदत लाख मोलाची आहे. आजच्या काळामध्ये दाते मिळणे भयंकर कठीण आहे. अत्यंत करंटा समाज निर्माण झालेला आहे. श्रीमंत आहे पण पैसा हातातून सुटत नाही. अशा प्रकारची अत्यंत दरिद्री, श्रीमंताची दरिद्री अवस्था, मन दरिद्री, परिस्थिती श्रीमंत. याच्यापेक्षा आज जी ते दाते आहेत ते माझ्या दृष्टीने टाटा आणि बिर्ला आहे. कारण त्यांनी मुलांच्या आयुष्यामध्ये आनंद पेरलेला आहे, एक आशा पेरलेली आहे. त्या पुस्तकाच्या संबंध पुस्तकाला, वहीला, पेनला त्याची मदत झालेली आहे आणि कुटुंबावरचा भार हलका झालेला आहे. आणि म्हणूनच एकूण कुटुंब व्यवस्था टिकवणं महत्वाचं, त्याच्यातली नैतिकता टिकवणं महत्वाची. नातं संबंध संशयास्पद ठरत आहे. नात्यामध्ये खोट निर्माण झाले, खोटेपणा निर्माण झालाय, दुरावा निर्माण झालेला आहे. त्याचं कारण खाली मान घालून मोबाईल मध्ये बसलेली मुलं आणि पालक ही त्याला कारणीभूत आहे. कारण पालकांच्या हातातलाच मोबाईल सुटत नाही. आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये खेड्यातली माणसं, काही खेडं जी अत्यंत समृद्ध आहेत आणि श्रीमंत आहेत, म्हणजे विचाराच्या अर्थानं ती खेडी आता वेगवेगळे प्रयोग करतायत. बेल वाजली की रात्री 8 वाजता मोबाईल बंद, टीव्ही बंद, 2 तास मुलांनी अभ्यास करायचा. पालकांनी बाजूला टीव्ही न पाहता बाजूला काहीतरी जप करायचा, तप करायचा. अशा प्रकारच्या काही खेळांनी ठराव पास केले ग्रामपंचायतीने. ती आपल्यापेक्षा ते शहाणे आहे. आणि म्हणून खेडेगावचा आदर्श आपण स्वीकारण्याची गरज आहे. मुलांच्या बाबतीमध्ये कोणताही वयोगट असेल, ज्या वयोगटात जे दुर्गुण शिरतात त्या दुर्गुणापासून सत्संगती निर्माण करण्याच्या दृष्टीनं, ते दुर्गुणापासून मुक्त होण्याच्या दृष्टीनं हे आवश्यक आहे. शिक्षक हे अत्यंत बदमाश आहेत. धंदा करणारे शिक्षक, पोटार्थी शिक्षक, क्लासमधून नीटच्या परीक्षेतून आता तुरुंगात जाऊन बसले. लातूरचा मोठे गावकर म्हणून प्रचंड गाजला आणि आता तुरुंगात जाऊन बसलेला आहे. तो त्याचा क्लास आणि हा क्लास, या क्लास मध्ये बसलेला एवढा मोठा पालक वर्ग आणि एवढा मोठा विद्यार्थी वर्ग माझ्या दृष्टीनं हा महत्वाचा आहे. सागरच्या विवेक बुद्धीवरती, सागर शेळगेच्या सात्विकपणावर, सज्जनपणावर तुम्हा सर्वांचा विश्वास आहे.
आणि म्हणून माझाही विश्वास आहे, मी सागरला जोडला गेलो, मी त्याच्यातलं दूर करण्याचा काही मी प्रयत्न केला नाही, मी त्याचा गुरु होऊ शकत नाही, तो स्वयंभू आहे. वांद्रे महाराजांचा त्याच्यावर नक्की आशीर्वाद आहे आणि साईच्या कृपेनं तो मोठा झालेला आहे. साई हा हिंदू धर्मात मानला जात नाही, शंकराचार्यांनी त्याला विरोध केला, पण हा हिंदू मुसलमानांच्या एकतेचं प्रतीक असणारे साई महाराज, देवत्वाची सबंध सिद्धता करणारे किंवा देवाचा सबंध गुण दैवी गुण अंगीकारणारे अशा प्रकारचे साई महाराज आमच्या साई ट्रस्टचा हे आधार आहे. त्याची वैचारिक देवाणघेवाण ही त्या देवादातून निर्माण झालेली आहे. एखाद्या शिक्षकानं जर साई स्वीकारला तर देवत्व स्वीकारला असा देवत्वाच्या प्रेरणेतून हा क्लास चालवतोय आणि म्हणून सागरला कुठल्याही परिस्थितीला गुन्हा करण्याचा चूक करण्याचा अधिकार नाही. त्याच्या क्लास मधून जे विद्यार्थी निर्माण होणार आहे ते आमच्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माशेलकट होतील, के नारायण निर्माण होतील, वैज्ञानिक निर्माण होतील, कलावंत निर्माण होतील, लेखक निर्माण होतील, निदान माणूस तरी निर्माण होतील अशा प्रकारच्या या क्लासमधून कुठलाही चुकीचा संस्कार जाणार नाही. पुस्तक डोळसपणे शिकवलं जाईल आणि जीवनाचं शिक्षण त्याला दिलं जाईल आणि म्हणून हा जीवनाचं शिक्षण देण्याचा प्रयोग आहे. विद्यार्थ्यापुरतं शिष्यवृत्तीचा कार्यक्रम न ठेवता असंख्य पालकांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान करून जवळजवळ अर्ध्या लोकांचा तर सन्मान सागरने केलेला आहे. त्या पालकातल्या सद्गुणांचा सन्मान आहे आणि स्वतः मात्र बाजूला राहिलेला आहे. सागरचा सत्कार कोणीच केला नाही. आता माझ्या हाताने मला मिळाली दिशा मी सागरला अर्पण करतो आणि माझं भाषण संपवतो. श्री साई एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष नागरिक गुरुवर्य यांचा विशेष आदरणीय महाराजांचा आणि डॉक्टरांचा प्रयत्न यांचा सन्मान कर. विद्यार्थ्यांना विनंती आपण टाळ्यांच्या गजरात यांच्या सौभाग्याचे आपल्या भगिनी आदरणीय सोनमताई यांना विनंती करतो की आपण यांच्या भाग घ्यायचे. आदरणीय सदरचे भक्कम आधार आदरणीय सोपानजी वांद्रे सर, आपण असं विनंती आपलाही सन्मान होतो. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आदरणीय सागर करतात तुझं फोटो आहे फोटो करतात. आदरणीय सोपान सरांना विनंती आहे बंधुप्रेम सारखं कायम सदैव सोबत आणि ट्रस्ट या दोन्ही जसं पैशामध्ये करता येणार नाही. नक्कीच सर नक्कीच. आपले विचार सगळेजण ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहतच होते. शिक्षण शिष्यवृत्ती प्रदान सोहळा हे सर्व आधारस्तंभ आणि सर्व दातृत्वशील व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ही शिष्यवृत्ती तुम्हा सर्वांना प्रदान करताना आम्हा सर्वांना आनंद होतोय. असो मी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की आपल्या हस्ते या शिष्यवृत्ती धारकांना आपण शिष्यवृत्ती धनादेश वाटप करणार आहोत. अवश्य प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याच हाताने होणार आहे. आदरणीय अनिलजी गुगे साहेब आपणास विनंती आपण व्यासपीठावर यावं. प्रथमतः चिरंजीव संग्राम अप्पा अरडे ज्यांचा नामोल्लेख केला जाईल त्यांनी कृपया पुढे या. हो. त्यानंतर चिरंजीव ज्ञानेश्वर दत्ता तांबे हे अंध विद्यार्थी आहेत परंतु त्यांनी सुद्धा आपल्या उच्च शिक्षणासाठी उत्तम असं काम केलंय आणि म्हणून छोटासा हातभार या शिष्यवृत्तीतून संग्राम अप्पा अरडे बीकॉम आणि संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत आहे असा हा विद्यार्थी याला शिष्यवृत्ती देताना आम्हा सर्वांना विशेष आनंद होतोय. त्याचबरोबर चिरंजीव ज्ञानेश्वर दत्ता तांबे MBA करणारा हा विद्यार्थी आपल्या शुभहस्ते महाराजांच्या शुभहस्ते सबनी साहेबांच्या शुभहस्ते आणि व्यास सरांच्या शुभहस्ते आणि सर्व मान्यवर पायगुडे महाराज या सर्वांच्या शुभहस्ते हा प्रदान चिरंजीव ज्ञानेश्वर दत्ता तांबे MBA करतो आहे. तुला खूप खूप शुभेच्छा आम्हा सर्वांकडून. पुढे कुमारी जान्हवी सुभाष थोरे तुलाही विनंती करतो आपण धनादेश
स्वीकारण्यासाठी पुढे व्यासपीठावर यावं. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर ही करते आहे. महाराजांच्या हस्ते हा सन्मान होत आहे. पुढे चिरंजीव गोपाळ सुभाष बच्चिरे, एम.ए. संगीत, हाही अंध विद्यार्थी आहे, संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. पायगुडे महाराज आपणास विनंती आहे, आपणा सर्वांना विनंती आहे पुढे या. हो हो, पायगुडे महाराजांच्या हस्ते. त्याचबरोबर चिरंजीव आकाश बळीराम करांडे, एम.ए. शिक्षण घेत आहे, अंध विद्यार्थी आहे. मुळशी तालुका माजी सभापती आदरणीय महादेव अण्णा कोंडरे यांना विनंती करतो की याला आपण धनादेश प्रदान करावा. त्यापुढे कुमारी हर्षदा किशोर दिवे, या चौकशा. गोपाळ सुभाष बच्चिरे, एम.ए. संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा विद्यार्थी, खूप खूप धन्यवाद. कुमारी हर्षदा किशोर दिवे, पटकन आहे. त्यानंतर कुमारी अवनी दीपक साठे, कुमारी अवनी दीपक साठे हिला विनंती करतो पुढे या. आदरणीय उद्योजक नानासाहेब मारणे यांना विनंती करतो की आपणही हिला धनादेश वाटप करावा. पुढे चिरंजीव पार्थ प्रशांत देशमुख, ठकार साहेबांच्या हस्ते आपल्याला धनादेश वाटप होतोय. ठकार साहेब आपणही हा धनादेश वाटप करावा. पुढे चिरंजीव अनंत भिकाजी डोईपुढे, आदरणीय शंतनू सर आपण या विद्यार्थ्याला आपण धनादेश वाटप प्रदान करावा. बीडीएस मध्ये कार्यरत आहेत. त्यानंतर कुमारी आरती सुधाकर रसाळ, बीई कॉम्प्युटर करते आहे. पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आदरणीय निलेशजी कोंडाळकर, आपणास विनंती आपण तिला धनादेश प्रदान करावा. आरती सुधाकर रसाळ, बीई कॉम्प्युटर. कुमारी समृद्धी संतोष एनपुरे, टी.वाय.बी. आदरणीय दत्तात्रय मारणे आणि आदरणीय लक्ष्मणजी शेडके यांना विनंती करतो की आपण हा धनादेश समृद्धीला प्रदान करावा. कुमारी ऋतुजा निवृत्ती सत्कार, आदरणीय अनिलजी गुबे साहेब, आपणास विनंती आपण ऋतुजाला धनादेश प्रदान करावा. ये लवकर. पुढे कुमारी साक्षी विकास खराडे, हिने तयार राहा. हो, साक्षी विकास खराडे बीसीएस करते आणि ऋतुजा सुद्धा बीसीएस करते. आदरणीय सुरेखाताई होले, आपणास विनंती आपण साक्षीला धनादेश प्रदान करावा. कुमारी स्मिता संजय दैभाते, फिजिओथेरपिस्ट आहे, तिचा सन्मान मंदारजी देवगावकर, आपणास विनंती धनादेश प्रदान करावा. चिरंजीव यश गणेश शेडगे, बी डिझाईन मध्ये काम करतोय. दत्तात्रय पासलकर आणि विजय पासलकर, आपणास विनंती आपण या विद्यार्थ्याला धनादेश प्रदान करावा. चिरंजीव आयुष आणि लायगुडे, चिरंजीव आयुष अनिल लायगुडे या विद्यार्थ्यांपुढे आपण आदरणीय अप्पासाहेब निकम आणि दिलीप नाना चौरे यांना विनंती करतो की आपण आयुष या विद्यार्थ्याला धनादेश प्रदान करावा. कुमारी यशस्विनी किरण बोडके या विद्यार्थ्यांना पुढे आमंत्रित करतोय. बीसीएस करते.
आदरणीय संजयजी बराटे आणि रोहिदास अप्पा सुतार, आपणास विनंती आहे या विद्यार्थिनीला आपण धनादेश प्रदान करावा. या पटकन यशस्विनी BCS करते. हो. कुमारी वैष्णवी सत्यवान लोकरे डिप्लोमा करते. कुमार पार्थ वांजळे आणि बाबासाहेब डोंगरे, आपणास विनंती आहे आपण वैष्णवीला धनादेश प्रदान करावा. वैष्णवी पुढे आहे. बाबासाहेब डोंगरे आपणही या. चिरंजीव सार्थक चौधरी, आदरणीय जितेंद्र मेट सर, आपणास विनंती आहे. ऍडव्होकेट विशाल शिंदे, आपण दोघांच्या हस्ते या विद्यार्थ्याला धनादेश प्रदान करावा. चिरंजीव निखिल गायकवाड, पुढील विद्यार्थी. आदरणीय जीवन कुलकर्णी, आपणास विनंती आहे निखिलला आपण धनादेश प्रदान करावा. आणि अजित कुलकर्णी साहेब, आपण दोघांनी या कृपा करून या. पुढील विद्यार्थिनी कुमारी कृतिका रुपेश मालकोटे, आदरणीय सीतारामजी कोंढाळकर आणि ट्रस्टचे सचिव अनिलजी करंजवणे सर, आपणास विनंती आपण कृतिकाला धनादेश प्रदान करावा. यानंतर विद्यार्थिनी येते कुमारी अदिती रमेश तोंडे, सौभाग्यवती लक्ष्मीताई सुतार आणि वैशालीताई वांजळे वहिनी, आपणास विनंती आपण या विद्यार्थीला धनादेश प्रदान करण्यासाठी पुढे यावं. अशा 22 विद्यार्थ्यांना आपण यावर्षी शिष्यवृत्ती प्रदान केलेली आहे आणि 10 विद्यार्थी आहेत. या अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या संस्थेमार्फत आपण शिष्यवृत्ती दिलेली आहे. असे जवळजवळ 32 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक आहेत. या सर्वांच्या मुलाखती आम्ही ऑफिसमध्ये घेतल्या. त्यांचं शिक्षण आणि त्यांची गरज समजून उमजून त्यांना खाली नाही खालीचा वाटा म्हणून हा आपण धनादेश प्रदान करत आहोत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये. खरोखरच या शिष्यवृत्तीचा छोटासा भाग आम्ही होतोय याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे. आणि सर्व दातृत्वशील व्यक्तिमत्व आणि सर्व मान्यवर सामुदायिक पसायदान सगळ्यांना येत आहे. सगळ्यांनी सामुदायिक पसायदान घेऊया. आता विश्वास केले येणे वाक्यज्ञ दोषा दोषोनी द्यावे पसायदाने जे खडांची व्यंकटी सांगो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे म्हणो मैत्रीजनाचे दुरिताचे किमीर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहो जोगदेवांची ते राहो प्राणीजात वर्षाचं सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांद्य अनवरत भूमंडळी भेटोतया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते वर पियुषाचे चंद्रने जयालांछन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होली तिही लोकी वडिलो आदिपुरुषी अखंडी आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टांदृष्ट विजय व्हावे एप्रमाणे श्री विश्वेश्वराहो हा होई दान पसाहो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती. धन्यवाद. तेव्हा सर्वांना विनंती कृपया अल्पोपहार घेतल्याशिवाय जाऊ नका. भरपूर आहे. आणि फक्त जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आहेत त्यांनी यायचं जरा पटकन ग्रुप फोटोसाठी. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी पुढे या. शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी सुरू करू. महाराजांचा सन्मान करून फक्त शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी या. बाकीच्यांनी अल्पोपहार वाटायची व्यवस्था करा. पार्थ सायरस अनिकेत आदर्श आपण काळजी घ्या. कुठलाही बालक अल्पोपहार घेतल्याशिवाय जाणार नाही.